burden. ते ओझं एक आध्यात्मिक ओझं आहे, The responsibility. एक जबाबदारीचं ओझं, The obligation. एक बांधिलकी की हे करणं मी बांधील आहे The duty. आणि हे माझं कर्तव्य करना तो मुझे पडेगा. The assignment. आणि माझ्यासाठी दिलेली ही कामगिरी The आहे, mandate. माझ्यासाठी दिलेलं हे मॅन्डेट आहे. Burden for the Father's house. आणि बापाच्या घरासाठी देवाने मला दिलेलं हे ओझं आहे. Burden for the name of Jesus. आणि येशूंच्या नावासाठी मला आलेलं हे ओझं आहे. Burden for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी मला असलेलं हे ओझं आहे. This is the spiritual burden. आणि हे आध्यात्मिक ओझं असतं. Amen. आमेन. As Jesus said, जसं येशू म्हणाले, don't you know that I should be about my Father's business? तुम्हाला माहित नाही मी माझ्या बापाच्या व्यवसायामध्येच असणार आहे. That is the burden. हेच हे असतं, त्याला ओझं म्हणतात. Father's house burden. की बापाच्या घराचं A ओझं, family burden. पारिवारिक ओझं. It speaks of yoke. आणि त्याच्यामध्ये जोखड म्हणजे जू बोललं जातं. You have to be carrying this burden all the time. आणि तुम्हाला हे जोखड सदोदित घेऊन फिरावं लागेल. Take my yoke upon me माझं जू तुझ्यावर घे, and learn from me. माझ्यापासून शिक. We have to learn from Jesus. आपल्याला येशूंपासून शिकावं लागेल. Because Jesus carried this burden on his shoulders कारण येशूंनी हे ओझं आपल्या खांद्यांवर वाहिलेलं आहे, for the whole world. संपूर्ण जगासाठीचं. That's why he said, आणि म्हणून ते म्हणाले, now you take my yoke upon you. म्हणून येशू म्हणाले आता माझं जू तू तुझ्यावर घे. That means take my burden now upon you याचा अर्थ माझं ओझं आता तू स्वतःवर घे and learn from me, आणि माझ्यापासून शिक, for I am meek कारण मी दीन आहे and humble at heart. आणि हृदयाने मी नम्र आहे. This kind of burden we need to carry. अशा पद्धतीची ओझी आपण घ्यायला हवी The आहे. burden of the word of the Lord. देवाच्या शब्दाचं ओझं, The burden to see the lost soul saved. हरवलेल्या लोकांचं तारण झालेलं बघायचं ओझं. These burdens are a necessity if you are a child of God. आणि तुम्ही जर देवाचं संतान आहात ना, तर हे ओझं म्हणजे एक गरज आहे. The moment one is born in a family, ज्या क्षणाला एखाद्याचा जन्म एखाद्या परिवारात होतो, that child will not have a burden तेव्हापासून त्या लेकराला ओझं असत नाही. because कारण the child is yet small. ते लेकरू अजून लहान आहे. Once the child reaches the age of accountability, परंतु ते लेकरू जेव्हा समंजसपणाच्या वयाला येतं, that child knows my responsibility. तेव्हापासून त्या लेकराला त्याची जबाबदारी कळते. That child knows मग त्या लेकराला समजतं that now की आता I am responsible for my family. माझ्या परिवारासाठी मी जबाबदार आहे. When they are children, जेव्हा ती लहान होती, they'll put on the light जेव्हा लहान असतात त्याला दिवे लावतात and they will put on the whole day also. आणि संपूर्ण दिवसभर सुद्धा कदाचित मग घरात लावलेला दिवा तसाच राहील, कारण ती लहान आहेत, त्यांनी लावला The parents say, आणि मग आईबाप म्हणतात are you not bothered? तुला काही फिकीर नाही का रे? We pay the bill. बिल आम्ही भरतो, खोलीचा लाईट अजून कसा चालू आहे, फॅन ऑन आहे. Say, किती परिचित वाक्य आहे isn't it? But सगळ्यांच्याच घरात. once the child grows up, पण एकदा का ते लेकरू मोठं झालं sometimes he tells the parents, की कधी कधी ते लेकरू मोठं झालेलं वयात आलेलं आई वडिलांना सांगतं, Daddy, Daddy, Mummy, मम्मी light is on. लाईट चालू आहे. I know you all are getting old, मला माहितीये तुम्ही आता वयस्कर but you have to होता, put it off. पण तुम्हाला तो लाईट बंद करावा लागेल. Then you know, मग तुम्हाला कळतं my child has become a son. माझं लेकरू आता मोठं होऊन जे लहान बाळ होतं त्याचा पुत्र झालाय. My child has become a daughter. माझं बाळ आता एक मोठी झालेली कन्या आहे They know the responsibility. आणि त्यांना जबाबदारी आता कळलेली आहे. How many are understanding? किती लोकांना मी जे बोलतोय ते समजतंय? The day you are born again, ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म होतो you may not be carrying the spiritual burden, आणि त्या दिवसाला लगेचच तुम्ही काय आध्यात्मिक ओझं स्वतःवर घेणार नाही, but a time comes, परंतु होता होता मग एक वेळ येते you carry the spiritual की burden तुम्ही आध्यात्मिक ओझी आपल्या स्वतःवर घ्यायला लागता. because you start realizing कारण की तुम्हाला होता होता कळायला that लागतं I am born की again, माझा नवीन जन्म झालाय, that I am born in the family of God. देवाच्या परिवारात माझा नवीन जन्म झालाय This is my father's house. आणि हे माझ्या बापाचं घर आहे, This is my father's हे business. माझ्या बापाचा व्यवसाय आहे This is the kingdom work. आणि हे देवाच्या राज्याचं काम आहे. Praise कोई God. करे ना करे मुझे तो करना ही पडेगा Amen. और मैं करने ही वाली हूं, असं काहीतरी. Like Jeremiah said जसं यिर्मया म्हणाला, in Jeremiah 20 verse 9, यिर्मयाचा 20वा अध्याय 9व वचन, then I said, I will not mention of him nor speak any more in his name, but his word was in my heart as a burning fire shut up in my bones, and I was weary with forbearing, and I could not stay. यिर्मयाचा 20वा अध्याय 9व वचन जसं म्हणतं ना, तेव्हा जर मी म्हणालो मी त्याची आठवण करणार नाही व त्याच्या नावाने आणखी बोलणार नाही, तर त्याचे वचन माझ्या हृदयात माझ्या हाडात कोंडलेल्या जळत्या अग्नीसारखे होते आणि मी आपणास आकळून आकळून थकतो व माझ्याने उगे
म्हणजे माझ्याने शांत, म्हणजे माझ्याने गप्प राहतच नाही. Jeremiah is saying, इर्मया असं म्हणतो, if I say, जर मी म्हणालो I won't mention about Jesus, की येशूंविषयी मी आता काही उल्लेख करणार I नाहीये won't mention his name आणि मी काही anymore, येशूंचं नाव आता घेणार नाहीये, then it is like a burning heat in my body. तर माझ्या अंगामध्ये जळत्या अग्नीसारखं काहीतरी लागतं My bones cannot resist आणि it. माझ्या हाडांना ते सहन होत नाही. I weary myself if I hold myself. आणि मी स्वतःला जर असं एकदम कडक धरून बसलो तर मी दमून जातो. That is burden. त्याला म्हणतात ओझं, That is spiritual burden. त्याला म्हणतात आध्यात्मिक ओझं. Jeremiah had this burning desire. आणि इर्मयामध्ये ती एक जळती इच्छा होती That burden each one of us should carry. आणि त्या पद्धतीचं ते ओझं आपल्यातल्या प्रत्येकाने घ्यायला हवं आहे. Then you are called the responsible citizens of the kingdom of God. त्याच्यानंतर मग तुम्हाला देवाच्या राज्यातले जबाबदार नागरिक म्हटलं जाईल. Praise God. ओझी घ्याल तर जबाबदार नागरिक व्हाल. Like Paul said, जसं पॉल म्हणाला I love that constraineth की me. प्रेम मला गळ घालतं रे बाबा, देवाचं प्रेम मला गळ घालतं. God's love is pushing me. देवाचं प्रेम मला ढकलतं राजा. God's देवाचं love प्रेम. is taking me to continent after आणि continent. देवाचं प्रेम मला खंडांमागे खंड खंडांमागे खंड फिरवत आहे. It's the love of God देवाचं प्रेम आहे हे, that brought this mark of Christ on me. ज्याने ख्रिस्ताचे वण माझ्या अंगावर पाडलेत. It is the love of God देवाचं प्रेम आहे हे, that is pushing me to work for His जे kingdom. मला ढकलतं आणि म्हणतं राज्याचं काम कर, राज्याचं काम कर, देवाचं काम कर. Hunger is the key experience of it all. आणि भूक या मागची गुरु किल्ली आहे. या Amen. सगळ्या अनुभवांमागची गुरु किल्ली भूक आहे. Hunger भूक is the experience of God's glory. आणि देवाच्या गौरवाचा एक अनुभव जर हवा असेल तर त्याच्या मागे देवाची एक भूक लागायला पाहिजे. Jesus said येशू म्हणाले in Matthew 5 verse 6, मत्थ्याचा 5वा अध्याय आणि त्यातल्या 6व्या वचनात म्हणाले, blessed are those who hunger and thirst for righteousness, जे नीतिमानपणासाठी भुकेले आणि तहानेले होतात ते आशीर्वादी, for they shall be filled. ज्यांना न्यायीपणाची भूक व तहान लागली आहे ते आशीर्वादित काय, कारण ते तृप्त होतील. मत्थय 5:6. Do you have a vacancy in your heart? तुझ्या हृदयामध्ये काही रिकामी जागा आहे का? Or is your heart filled up with many mundane things? का तुझं हृदय अनेक अशा तशा गोष्टींनी भरलंय? Unless you have a vacancy in your heart, जोपर्यंत तुझ्या हृदयामध्ये रिकामी जागा बनत नाही God will not fill it. तोपर्यंत देव काही ती जागा भरायला येणार नाही. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Being hungry for God creates a vacancy in your heart. देवासाठी भुकेलं बनून आपल्या हृदयामध्ये आपण देवाला एक रिकामी जागा तयार करतो आणि म्हणतो की ये रेन इन मी सोवरेन लॉर्ड रेन इन. Amen. आमेन. Hungry for God creates a vacancy for God in your life. आणि देवासाठी लागलेली भूक देवाला आपल्या हृदयामध्ये एक रिकामी जागा तयार करून देते. Many people want many things. अनेक लोकांना तसं तर जगातल्या अनेक गोष्टी हव्या असतात Lord, fill me up आणि लोक म्हणतात प्रभू मला भर, with the things of the world. जगातल्या गोष्टींनी मला भर. God says then He has no time for me. देव म्हणतो मग या माणसाला माझ्यासाठी वेळ नाहीये. Are you getting me, कळतंय people? ना मी काय म्हणतोय? One room you have to keep. एक खोली तुला द्यावी लागेल One room you have to keep for Elisha to come. आणि एक खोली तुला अलिशासाठी ठेवावी लागेल. One room you have to keep for God to come. एक खोली तुला देवासाठी रिकामी ठेवावी लागेल तुझ्या हृदयरूपी महालात. Amen. Amen. Many want to do many things for God, तसं तर अनेक लोकांना देवासाठी अनेक काही करायचं असतं, but are they candidates for God? पण ते देवाचे उमेदवार आहेत का पहिलं तपासा. It's very important to know. हे अतिशय महत्वाचं आहे जाणून घेणं. There is no possibility without responsibility. जबाबदारी घेतल्याशिवाय शक्यता नाही. There is no possibility without responsibility. जबाबदारी घेतल्याशिवाय शक्य नाहीये. नॉट पॉसिबल. There is no rise without a prize. आणि जोवर किंमत देत नाही उत्कर्षाला येणार नाही. Cannot rise without a prize. जोवर किंमत मोजत नाही तोवर उत्कर्ष होणार नाही. किंमत मोजावी लागेल. No provision without a condition. आणि जोवर अट नाही तोवर पुरवलं जाणार नाही. ऐसा करो तो फिर वैसा मिलेगा. Amen. Amen. So there are scriptural conditions तर शास्त्रामध्ये दिलेल्या काही अटी आहेत or scriptural requirements आणि बायबलमध्ये काहीतरी आपल्याला अटी सांगून मागितलं गेलंय to experience the explosion of the glory of God की in our ज्यातनं lives. देवाच्या गौरवाचा एक पराक्रम आपल्याला अनुभवता यावा. Amen. Amen. And so we are going to look at one of such conditions today. आणि म्हणून अशीच एक अट आज आपण पाहणार आहोत. And that is ती म्हणजे desperate hunger. एक व्याकुळ भूक. You have to have desperate hunger. व्याकुळ झाला पाहिजे जीव तुझा देवाच्या भुकेने. Amen. आमेन. Bible makes it very clear बायबल एकतर अतिशय स्पष्टपणे सांगतं that in the beginning की प्रारंभी the earth was without form and void, म्हणजे सुरुवातीला पृथ्वी आकार विरहित होती and darkness was on the face of the earth. आणि अंधार पृथ्वीवर तळपत होता There was emptiness. आणि एक रिकामेपण होतं. There was vacuum on the एक earth. पोकळी या जगावर होती.
The sense of vacuum and emptiness. म्हणजे पोकळी वाटत होती, पोकळी जाणवत होती, रिकामेपणा जाणवत होता. And that provoked the necessity of eagerness move of the Holy Spirit. आणि त्यातून मग पवित्र आत्म्याची जी चळवळ झाली, पवित्र आत्मा त्यातून जणू काही उस्कावल्यासारखा चळवळ करायला मग गळ घालून आला. Unless there is an emptiness, जोवर तो रिक्तपणा येत नाही, that feeling will not happen. तोपर्यंत ते भरणं होणार नाही. It will not happen. तोपर्यंत ते भरणं होणार नाही. खाली होएंगे प्रभु भरेगा, Amen. भरे हुए आएंगे और कुछ नहीं मिलेगा. Unless you are empty, you cannot be filled. जोवर तू रिकामा होत नाही, तुला भरलं जाऊ शकत नाही. Unless you are hungry, you cannot be filled. जोवर तुला भूक लागत नाही, ती भूक भागणार नाही. When you fill yourself with the world, where the hunger will be? आणि जेव्हा तुम्ही जगानं स्वतःला भराल, मग ती भूक कुठे असणार You will आहे? not have. मग नाही तुम्हाला ती भूक लागणार, जर जगाने तू स्वतःला एवढं भरलंयस. You know the prophet Elisha, तुम्हाला अलिशा नावाचा संदेष्टा माहिती असेल ना? he instructed the widow. त्याने त्या विधवेला मार्गदर्शन केलं He said, borrow empty vessels. आणि त्या विधवा बाईला तो म्हणाला, रिकामी भांडी आण बाई. I don't want filled vessels. मला भरलेली भांडी नको, रिकामी भांडी आण. Go to your neighbor's house and get all the empty vessels शेजारी पाजारी जा आणि रिकामी भांडी घेऊन ये and turn the oil into them आणि त्याच्यामध्ये तेल ओतायला सुरुवात कर. and set aside all the filled ones. आणि जी भरलेली आहेत ती बाजूला The ठेव. filled ones have to be set aside. भरलेल्यांना बाजूला ठेव. Only empty ones will be filled. फक्त रिकाम्यांना भरलं जाणार आहे. Amen. Amen. Only empty vessels can be filled by God with the Holy Spirit. रिकामी पात्रच देव पवित्र आत्म्याने भरेल. ते मी आत्ताच म्हटलं, भरे हुए आएंगे, मिलने वाला कुछ नहीं है, खाली होएंगे, भर के जाएंगे. Empty vessels. रिकामी पात्र पाहिजेत. If you don't have, borrow it from your neighbor. तुमच्याकडे नसतील तर शेजाऱ्याकडनं उधार घेऊन या. God is in need of empty vessels. देवाला रिकाम्या पात्र्यांची गरज आहे. If he cannot get it in your house, he will seize from the neighbor's house. तुमच्या घरात तुम्हाला ती मिळाली नाही तर शेजाऱ्यांच्या घरामधनं ती आणायची आहे. Come, come, he says. आणि या देव म्हणतोय, रिकामे रिकामे या Drink from the rivers of the living आणि waters. जिवंत पाण्याच्या नदीतनं प्या. All those who are thirsty, come to me. जे सगळे तहानलेले आहेत त्यांनी माझ्याकडे या Take it without money, आणि पैशाशिवाय फुकट घेऊन and I जा. will fill मी you. तुम्हाला भरीन, I will use you. मी तुम्हाला वापरीन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. Today there are many pastors, but very less empty pastors. आज अनेक पास्टर्स आहेत पण रिकामे पास्टर्स फार कमी आहेत. Because unless you are empty, he will not fill you. कारण जोर आपण रिकामे होत नाही तो आपल्याला भरणार नाही. काय गरज आहे, तो नाही भरणार. There are pastors who are very rich, आहेत अनेक पास्टर्स आहेत जे फार धनवान आहेत, yet they are not rich towards God. तरी सुद्धा देवाप्रित्यर्थ धनवान नाही They are not rich towards the people. आणि देवाच्या लोकांप्रित्यर्थ धनवान When नाही. you want to serve God, जेव्हा आपल्याला देवाची सेवा करायची you have to असते, come empty. त्याला आपल्याला रिकामं तर यावं लागेल बेटा. You have to come empty. रिकामं यावं लागेल And राजा. most of the time, God empties you. आणि जास्तीत जास्त वेळेला देव स्वतः आपल्याला रिकामं करतो. A Moses in the palace is useless for God. महालातला मोशे देवासाठी निरुपयोगी आहे, But a Moses from Midian is useful for God. पण मिद्यानातला मोशे देवासाठी उपयोगी आहे. Empty. रिकामा हो, Empty vessels. रिकामी भांडी. The world says empty vessels make the most noise. जग म्हणतं रिकामी भांडी फार आवाज करतात, But God says, bring the empty vessels to पण me. देव म्हणतो रिकामी भांडी माझ्याकडे आणा. When I fill them with the Holy Spirit, जेव्हा पवित्र आत्म्याने मी त्या रिकाम्या भांड्यांना भरीन, they will make noise for Jesus. त्याला येशूसाठी ते नाद करायला लागतील. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. There are many, many people अनेक लोक आहेत who are full of themselves. जे स्वतःनं भरलेले आहेत, त्यांना ते स्वतः लागलेत, म्हणजे And that- मला मी लागली असा That's प्रकार. why they are not containers of oil. आणि म्हणून मग त्यांना तेलाची गरज नाहीये. That's why people who started, they ended before they could start. आणि म्हणून ज्या लोकांनी सुरुवात केली, सुरुवात करण्या अगोदरच त्यांची अखेर झाली. Because they got excited before they started. कारण की सुरुवात होण्या अगोदरच ते एवढे आवेशी झाले That they have to finish it. की आता त्यांना ते सगळं संपवावं लागलं. Many people got satisfied and God stayed them there only. अनेक लोक तृप्त आणि समाधानी झाले तर देवाने त्यांना तिथल्या तिथेच ठेवलं. You should not be excited. असं आवेशी व्हायचं नसतं, You should not be satisfied. असं समाधानी व्हायचं नसतं. Hunger should be continued till your death. देवाची भूक आपण मरेपर्यंत आपल्या बरोबर पाहिजे. Till the last breath of your life. अगदी तुझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मोर अँड मोर ऑफ जीसस, आय Yes. वॉन्ट मोर ऑफ हिम. The day you are satisfied, God is finished with ज्या you. दिवशी तुम्ही येशूविषयीनं समाधानी व्हाल त्या दिवशी देव म्हणेल
तुझ्याविषयीनं माझा कारभार संपला. I am not finished with God. मी नाही अजूनपर्यंत संपलेलो. I am not मात्र finished. I am not satisfied with माझी God. भूक आणि माझं समाधान देवाविषयीचं अजून More संपलेलं and नाही. more. मला अजून येशू पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Many people अनेक लोक who असतात got prematurely contented many years आणि ago. अनेक लोक अनेक वर्षांपूर्वी वेळेच्या अगोदर तृप्त आणि समाधानी झाले. So God is finished with them. तर देवाचा कारभार त्यांच्याविषयीनं संपला. Amen. Amen. It does not matter how long you have been there. तर तुम्ही किती वर्ष त्या सगळ्यात आहात त्याने काही फरक नाही पडत. If your hunger stops, जर तुझी भूक थांबली there your glory ends. तर तिथं तुझा वैभव संपणार आहे There your work ends. आणि तिथं तुझं काम संपणार आहे. बाकी मिनिस्ट्री में तू कितने साल है उससे कुछ फरक नहीं पड़ता. You need to move forward. तुला पुढे जायची गरज A आहे. hungry person moves forward. भुकेला माणूस पुढे जातो A hungry person is not silent. आणि भुकेला माणूस शांत बसत He will नाही. keep on searching for food. भुकेला माणूस अन्नाच्या शोधात भटकत राहतो. That hunger should continue ती भूक तशी सातत्याने पाहिजे. till the last breath of your life. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती भूक तुझ्यात पाहिजे. You can see some people, काही लोकांना तुम्ही बघत असाल they are retired, ते निवृत्त आहेत not only from work but from God also. आणि कामापासून नाही देवापासून सुद्धा निवृत्त आहेत. Yes, they are retired. का रिटायर्ड आहेत, They निवृत्त say it's आहेत. enough now. आणि ते म्हणतात आता बास ना. And so God says enough for me मग only. ते म्हणतात बास तर बास मलाही बास. Say, you should show God that it's not enough. तर असं कधी बोलायचं नाही आता बास. देवाला म्हणायचं बास नाही अजून पाहिजे. It's a very dangerous place to say it is enough. फार धोकादायक जागा असते ती जिथे जाऊन तुम्ही म्हणता की आता बास अभी बस हो गया अभी और क्या करना अभी बहुत कुछ करना है. Praise God. Ah. And one of the worst things that can happen to anyone is आणि एक अतिशय वाईट गोष्ट जी कुणाच्याही जीवनात घडू शकते ती म्हणजे की to be set aside by God. की देवानं आपल्याला बाजूला ठेवणं म्हणजे संपलं, खलास हो गए हम लोग. If you are set aside by God when you die, it's okay. आणि देवाने आपण मेलो आणि म्हणून आपल्याला बाजूला ठेवलं तर ते ठीक आहे. But when He set us aside when you are alive, it's not okay. पण आपण जिवंत असताना देवानेच आपल्याला बाजूला ठेवून दिलं तर ते काही बरोबर नाहीये. Amen. असं नको व्हायलाय. I don't want to be set aside. मला नाही देवाने असं बाजूला ठेवायला हवंय. Lord, प्रभू I'm still alive. मी अजूनही जिवंत आहे. Why have you set me aside? का तुम्हाला बाजूला ठेवून दिलं Say it. असं म्हणा देवाला Lord, I'm still की alive. प्रभू मी अजून जिवंत आहे. I'm not existing, I'm alive. अस्तित्वात आहे असं नाही, मी जिवंत आहे, सजीव आहे. Amen. जीव माझ्या नसनशीत वाहतोय Say it. असं बोला. Otherwise, नाहीतर if God sees you are finished, He will take you home. जर देवानी पाहिलं की तू म्हणतोय बास झालं तर देव म्हणेल बास झाला आजा ऊपर. He will take you home. धरणीवर भार तरी कशाला. I say, Aja. Lord, don't take me मी home. तर म्हणतो प्रभू मला घरी नेऊ नको. There is still hunger in me. अजून माझ्यामध्ये भूक आहे. In the name of Jesus. एवढ्यात घरी जायचं नाही येशूंच्या नावात. Do you want to go home? तुम्हाला घरी जायचंय Then retire from God. तर मग देवापासून निवृत्ती घ्या आणि घरी नाही घरी जा. Don't be slow. हळूहळू नको. The day you are slow, ज्या दिवशी हळू पडाल God will say, ते म्हणेल He will stop one day. एक दिवस तो थांबेलच. आता इतका हळू आहे ह्याला काही गतीच नाही रे. You know, तुम्हाला ठाऊक आहे when you ride a scooter, जेव्हा तुम्ही स्कूटर चालवता when it is on, आणि स्कूटर समजा चालू आहे the power takes you. तर ते पॉवर तुम्हाला पुढे नेतं When you put it off, आणि स्कूटर तुम्ही बंद केली it still moves, तर ती अजूनही चालतीये but it's going to stop. पण आता ती बंद होणार आहे. Many people, ignition is off. अनेक लोकांचे इग्निशन बंद आहे It is moving, आणि ती स्कूटर चालू आहे. but it will stop. आयुष्याचा गाडा चालू आहे पण फार लवकर थांबणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. It should not happen with me, असं Jesus. नको व्हायला माझ्या सोबत येशूंच्या नावात. Please don't take me. मला एवढ्या लवकर घरी नेऊ नको दे Come on, बाबा. say it. बोला. Please don't take me. एवढ्या लवकर घरी जायचं नसेल तर म्हणा मला एवढ्यात नेऊ नको. I want to live. मला जगायचं आहे. I want to live. मला जगायचं I'm आहे. hungry for you. मी तुझ्यासाठी भुकेला आहे. Tell me what to do. मला सांग मी काय करू. That will be your portion in the name of आणि Jesus. येशूंच्या नावात तुमचा तो वाटा बनेल. Amen. आमेन. Being hungry for God creates a vacancy for God in your life. देवासाठी भुकेलं बनून आपल्या आयुष्यात देवासाठी एक रिक्त जागा तयार होते. If you are working in one place, how can another company take you? एखाद्या कंपनीत तुम्ही ऑलरेडी कामाला आहात तर दुसरी कंपनी तुम्हाला कामाला कसं घेऊ शकेल. They will ask you, ते तुम्हाला विचारतील ना you want a job? तुम्हाला नोकरी हवी. Yes. हो हवी हवी. I'm hungry for a हो, job. मी नोकरीसाठी भुकेला हवी आहे. What are you doing now? सध्याला काय करतो. I'm working elsewhere. सध्याला अजून एका कंपनी कामाला आहे. Go home. माझा घरी. Amen. आमेन. Hungry for God. देवासाठी भुकेलं There पाहिजे. should be a vacancy in बघा you. देवासाठी एक रिकामेपणा आपल्यात नेहमी पाहिजे.
Keep that place of your heart vacant. हृदयातली ती जागा नेहमी रिकामी ठेव, No entry for anybody else. की कोणी इथं प्रवेश करायचा नाही, जागा देवाची आहे. No entry for anything else. आणि कुठल्याही गोष्टीला इथे प्रवेश नाही, जागा देवाची आहे. That place is for आणि God. ती जागा देवाची आहे. इट्स टेकन अप ऑलरेडी Yes. असं म्हणायचं, Lord, see here my heart is open. की प्रभू बघ माझं हृदय तुझ्यासाठी It's उघडं still आहे. vacant. आणि माझं हृदय अजूनही तुझ्यासाठी It's still रिकामं beating for आहे. you. माझं हृदय अजूनही तुझ्यासाठी धडधडत आहे. Be hungry and desperate for God. आणि देवासाठी असे आवेशी, व्याकुळ आणि भुकेले बना. Empty yourself to experience the glory of God. आणि स्वतःला एवढं रिक्त करून टाका, रिकामं करून टाका, देवाच्या गौरवाचा अनुभव घ्यायला. Empty yourself to experience the power of God. स्वतःला रिकामं करून टाका, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायला. Empty yourself to receive the presence of God. स्वतःला रिकामं करून टाका, देवाचा सहवास जो आहे त्याचा अनुभव घ्यायला. Lord, deliver me प्रभू मला सुटका दे. from the spell of contentment. आणि प्रभू मला तृप्तीच्या त्या 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 इच्छेतनं मला तू सुटका दे. From the spell of म्हणजे काय, contentment. मला तृप्त आणि समाधानी व्हायचं नाहीये, त्यातनं मला तू सुटका दे. From premature contentment. आणि मला वेळे अगोदरचं समाधान नकोय, Amen. नकोय. If you are satisfied prematurely, जर वेळेच्या अगोदर तुम्ही समाधानी व्हायला लागला, God will say, I have not finished with you तर yet. देव म्हणेल, अरे मी अजूनपर्यंत तुझ्या विषयीनं बस झालो नाही, I want to give you more. मला तुला अजून द्यायचं, आणि तू काय म्हणतो बस झालं बस झालं? Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो? Lord, प्रभू help me to be permanently hungry for you. मला मदत कर, मी कायम तुझ्यासाठी भुकेलं राहावं. Help me to be permanently hungry for you. मला मदत कर, मी कायम तुझ्यासाठी भुकेलं So राहावं. I can experience your glory. म्हणजे मला तुझ्या वैभवाचा अनुभव घेता So I येईल, can experience your म्हणजे power. मला तुझ्या सामर्थ्याचा अनुभव घेता In येईल. the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. हालेलुया. God has to see something in you. देवाला तुझ्यामध्ये काहीतरी दिसायला पण हवं Something in you. ना. मला वापर, मला वापर. Some fire in you. देव म्हणेल काहीतरी आग दाखव, Some passion. काहीतरी आवेश दाखव. They looked at Jesus and said, येशूंकडे त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले, the zeal of the house has eaten him up. देवाच्या घराच्या आवेशाने याला ग्रासलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Something has to be seen. अरे काहीतरी आपल्यामध्ये पण दिसलं पाहिजे ना. Amen. सारखंच काय ढेपाळल्यासारखं दिसायचं. Amen. आमेन. When was the last time we put on that kind of show? शेवटच्या वेळेला कधी बरं आपण या पद्धतीचा शो केलाय, कधी दाखवलाय? When was शेवटच्या it that you went the second mile? कधी तुम्ही अगदी म्हणजे जरा लक्षात आणा, दुसरं मैल दुसऱ्यासाठी कधी चालला? गेल्या वर्षी का कधी, म्हणजे 10 वर्षांपूर्वी? When was it that people criticized you? कधी लोकांनी तुझी निंदा केली? Or they went against you? का कधी लोक तुझ्या विरुद्ध केले? Or you suffered persecution? का कधी तुझा छळ झाला? असं कधी झालंय? When was it the last कधी? time? आठवेच ना, कारण झालेलंच Oh, नाही. I think so, कसं 10 years आठवणार? back, 10 Pastor. वर्षांपूर्वी झालं. हा बरोबर आहे, मला माहिती आहे. हो. मार्च महिन्याला झालं असं हो होतं. का? You have to change. असं नाही, जरा बदलायला हवंय. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Bible says बायबल म्हणतं, in Lamentation 1:12, विलाप गीत पहिला अध्याय त्यातलं 12वं I वचन told you, मी तुम्हाला सांगितलं, Jeremiah carried fire in his bones. इर्म्याने त्याच्या हाडांमध्ये अग्नी बाळगली. And he says, आणि तो म्हणतो, is it nothing to you all who pass by? तुम्ही जे सगळे आजूबाजूनं जाताय, तुम्हाला काही वाटत नाही का रे? Behold पहा and see आणि बघा, if there is any pain like my pain which is done to me. माझ्या वेदनेसारखी कुठली वेदना आहे का जी मला होतीये? Say- जे तुम्ही आजूबाजूने जाताय, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही वाटत नाही. Some people don't. मी जळतोय, मी पेटलोय, तुला काही वाटत नाही. काही लोकांना नाही ना वाटत पण काही. They will give one fellow only all the work. आणि एकाच माणसाला ते सगळं काम दे. बोजा लेरा ना, लेने देना, अपने को क्या करने का. They will say, I will carry your shirt. आणि म्हणतात, तुझा शर्ट मी धरतो, You fight. तू लढ. It's like, but that is a previous life. पण असं नव्हे, ते पूर्वीचं जीवन होतं की तुझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून मी मारतो. That's what Saul did. आणि शौलाने तसंच केलं का हो? तुम्हाला स्वतःचे खांदे नाहीत का हो? For all the people put all their coat at the feet of Saul, ज्या सर्व लोकांनी आपले झगे शौलाच्या पायाशी ठेवले and then they picked up stones and then killed Stephen. आणि दगड हातात घेऊन स्तेफनाला मारलं. That is before you are born आणि again. म्हणजे नवीन जन्म होण्या अगोदरच ते जीवन आहे रे. After we are born again, आपला नवीन जन्म झाल्यानंतर we should move on. असं नाही, पुढे जायला पाहिजे. Amen. कम व्हॉट मे, मैं नहीं हिलता. Is it nothing to you who pass by? जे माझ्या आजूबाजूनी तुम्ही लोक जाता चालता, तुम्हाला काही वाटत नाही का? Don't you understand? I have pain. माझ्या हृदयात वेदना आहे, कळत नाही. A hunger and thirsty Huh? man has pain. आणि इतका जो भुकेला आणि तानेला माणूस असतो ना, त्याच्यात वेदना असतात रे. Remember those days आणि ते दिवस आठवा, when we were drinking and smoking when we were in the world. जेव्हा आपण दारूचं व्यसन करायचो, दारू प्यायचो, सिगरेटी प्यायचो, बिड्या फुकायचो, जगात असायचो. Some were loaded with
debts. आणि काही लोक कर्ज बाजारीपणाने लोडेड होते Others were thinking of committing आणि suicide. काही लोक आत्महत्या करायच्या विचारातच होते की मेरे से अभी ये सहन नहीं हो रहा है Your life was spiraling down. आणि तुमचं जीवन असं खाली 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 घसरत होतं. Many were drinking their way to hell. अनेक लोक तर नरकात जाईपर्यंत इतकं दारूचं व्यसन. And then suddenly, आणि मग a अचानक good Samaritan came एक कोणी चांगला शोमरोनी आला and preached you to the gospel and the good news of Jesus. आणि येशूची सुवार्ता त्याने तुला सांगितली असं म्हणत की उसने दाखरस और तेल उंडेला And you got saved. और मेरे आत्मा को चंगा किया, तुझं तारण झालं. Now is it nothing to you? आता तुला काय वाटत नाही In what condition that person must have preached to you कुठल्या अवस्थेमध्ये त्या माणसाने तुला सुवार्ता सांगितली that you got की saved? तुझं तारण झालं. That good Samaritan paid the price. त्या चांगल्या शोमरोनाने काहीतरी किंमत मोजलेली How आहे much he must have prayed for you. आणि किती त्या चांगल्या शोमरोनाने तुझ्यासाठी प्रार्थना केली असेल. Now when God is calling you to be a good आणि Samaritan, आता देव जेव्हा तुला एक चांगला शोमरोनी बनायला बोलवतोय, how can you ignore it? कसं रे तू अजाण राहतो आणि कानाडोळा करतो आणि बघून पण म्हणतो मैंने नहीं देखा, मैंने नहीं देखा. Is it nothing to you? ऐसा कैसे नहीं देखा? तुला काय वाटत नाही? Your own siblings and parents are gradually going to hell. तुझी स्वतःची सख्खी भावंड आणि आई बाप हळूहळू नरकात जात आहेत. Is it nothing to you? तुला काय वाटत नाही? Your own children are going to hell. तुझं स्वतःचं संतान हळूहळू नरकात जात आहे. Is तुला it काय nothing वाटत to नाही? you? काही नाही वाटत तुला. How can you ignore the burden? अरे कसं काय या ओझ्याकडे तू कानाडोळा करतो आणि तरीही जगू शकतो? You have to have a burden at least for your family. कमीत कमी स्वतःच्या परिवाराचा तरी ओझं घे की रे बाबा. God is saying, is it nothing to you? देव म्हणतोय आज तुला काय वाटत नाही? That sick people who came to church ती जी आजारी माणसं चर्चला आली and go back sick. आणि आजारीच परत गेली, Is it nothing to you? तुला नाही काही वाटत का रे त्यांना Those बघून? sinners who come ती जी पापी माणसं येतात and go back, आणि परत जातात, what is happening to them? त्यांचं काय होत आहे? Is their soul saved? त्यांचे जीव तारले गेले का नाही? Saturday हा is शनिवारी a great day, अरे शनिवारचा दिवस महान a दिवस day आहे. of salvation. डोळे मरू नका देऊ, तो तारणाचा दिवस आहे. How many Sunday comers are coming on Saturday also? किती रविवारी येणारे लोक शनिवारी सुद्धा येतात. It's so important. फार महत्वाचं आहे हे Some people सगळं. say, काही लोक म्हणतात oh, Sunday church is my church. रविवारचं चर्च माझं चर्च आहे. Saturday church is Pastor Peter's church. शनिवार का दिन वो पास्टर पीटर का दिन No, है. it ऐसा is the थोडं आहे. kingdom of God's अरे ते work. देवाच्या राज्याचं कार्य आहे. Whether it is Saturday, Sunday, Monday, शनिवार असो, रविवार असो, सोमवार असो, पास्टरवर ढकलून कसं it चालेल? is my father's business. अरे माझ्या बापाचा व्यवसाय आहे आणि When- माझा बाप तो तुझा बाप नाही का रे? Say, when you go on the street, जेव्हा तुम्ही रस्त्यावर जाता, it is so difficult to speak to one person. अरे एका माणसाला धरून येशू सांगणं इतकं अवघड असतं अलीकडच्या दिवसात. And God is bringing thousands on आणि Saturday. देवबाप शनिवारी लोकांचा महापूर आणतोय, तुला काही वाटत नाही का Is रे? it nothing to you? तुला काय वाटत नाही? You need to speak to them. बोलावं लागेल तुला त्यांच्याशी. God is bringing everyone around you. अरे देव सगळ्यांना तुझ्या अवतीभोवती आणून बसवतोय. Tell them, त्यांना सांग Jesus loves you. येशूंचं तुझ्यावर प्रेम आहे. Come tomorrow. ये उद्या Come next week. आणि पुढच्या आठवड्याला पण ये. सांगा ना That is त्यांना. hunger and thirst. त्याला म्हणतात देवाची ताण आणि भूक. Amen. आमेन. How can we ignore the burden? कसं काय देवाच्या ओझ्याकडे मग आता दुर्लक्ष करायचं? Amen. हा, आता नाही पळवाट. Night after night, the Holy Spirit is giving you burden. रात्र देवाचा पवित्र आत्मा तुला ओझं देत He is आहे. waking you up. तुला जागं करत आहे. That is burden. त्यालाच ओझं म्हणतात. When He wakes you up, जेव्हा पवित्र आत्मा तुला रात्रीचं असं जागं करतो, you go to the kitchen and eat one snack. किचन मध्ये जाऊन तू काहीतरी स्नॅक खाऊन येतो की म्हणे नाईट बिंज हो का? I thought that I was hungry. मला असं वाटलं की मला भूक लागली. I नाईट thought it was बिंज. physical hunger. मला असं वाटलं शारीरिक भूक No, लागली. it is a spiritual अरे ती hunger. आध्यात्मिक भूक आहे. Your soul was taking you, but your body went. तुझा जीव तुला नेत होता पण शरीर तुझं आडवं आलं. Your soul was saying, get hungry for God, but your body went to eat from the fridge. तुझा जीव तुला म्हणवतात देवासाठी भुके लावून प्रार्थनेला बस. तुझ्या शरीराने तुला किचन मध्ये खायला नेलं. Sometimes कधी-कधी. we get up at night आपण रात्रीचे उठतो and we drink water. आणि पाणी पितो. And God says, देव म्हणतो what about the spiritual thirst? आध्यात्मिक तहानेचं काय? Sometimes we get up at night and rush to the washroom. कधी कधी आपण रात्रीचं उठून सरळ बाथरूमला जातो And morning proudly we say, I got up in the night. आणि सकाळी अगदी अभिमानाने सांगतो मी रात्री उठलो होतो. The Holy Spirit says, yes. पवित्र आत्मा म्हणतो हो. For prayer? प्रार्थनेला? No, no. नाही नाही. To eat a snack. एक स्नॅक खाऊन आलो खाली. Praise God. स्वयंपाकघरात गेलो खाऊन आलो. God says, don't ignore. ते म्हणतो तुम्ही कानाडोळा करू नका. Don't ignore me. दुर्लक्ष करू नका. My friend, don't ignore me. माझ्या मित्रा माझ्याकडे बघून सुद्धा न बघितल्यासारखं करायचं नाही असं मी नाही देव म्हणतोय. Oh God, sometimes when He wakes me up, देव बाप्पा कधी कधी तो मला जेव्हा रात्री उठवतो I ना pray. मी प्रार्थना I करतो. spend time in prayer. असं प्रार्थनेला
बसतो ना, because I say, कारण मी म्हणतो Lord, प्रभू please don't replace me. प्लीज माझी जागा दुसऱ्याला नको देऊ. मी असं म्हणतो माझी जागा दुसऱ्याला नको Don't देऊ. replace me, Lord. मला रिप्लेस नको करू, माझी जागा दुसऱ्याला नको देऊ. Sometimes I say, कधी कधी मी म्हणतो Lord, प्रभू I think for a few days I am ignoring your burden. मला असं वाटतं काही दिवसांपासून मी तुझ्या ओझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. See, we are never satisfied. आपण कधी समाधानी होत नाही. In the spiritual realm, there is no satisfaction. आध्यात्मिक स्तरामध्ये समाधान कधी नसतं. आमच्यासारखे समाधानी होत नाहीत आणि आम्ही देवाला म्हणतच राहतो. आम्हाला असं वाटतंय काही दिवसांपासून देवबाप्पा मी तुझ्या ओझ्याकडे दुर्लक्ष करतोय, माफी माफी माफी. See, sometimes I say, Lord, कधी कधी मी म्हणतो प्रभू I refuse to pray मी प्रार्थना करणं नाकारलं. last night. काल रात्री तुम्हाला जागं केलं होतं, Forgive me, Lord. मला क्षमा कर, माफी माफी माफी. Amen. आमेन. That guilt is there. ती दोषी भावना कुरतडते आम्हाला. Amen. Many times when we pray, अनेक वेळा जेव्हा मी प्रार्थना करतो it's not a burden. ओझं नसतं ते. There are some prayers that is not a burden. काही प्रार्थना ओझी नसतात. Lord, प्रभू I want promotion. मला बढती पाहिजे, That is not burden. ते काय ओझं नाहीये. Lord, प्रभू I want a good wife. मला चांगली बायको पाहिजे, That is not ते burden. ओझं नाही, ते येणार ओझ आहे. वो बोझा नहीं है, वो आने वाला बोझा है बेटा. I didn't say, a woman said it. मीच म्हणले नाही, जो है वो है. क्या हरकत है, अपन को कुछ नहीं लगता है, जो है वो है. Praise God. बोझा बन के आप पर बैठे हम. Men are happy. पुरुष झाले खुश, जे घाबरतात ते नाही हसले. Praise कोणाला? God. बायकोला. Nehemiah caught the burden of the spirit नेहमायाने आत्म्यातलं ओझं घेतलं and he lost appetite for food. आणि त्याची अन्नाची भूक गेली. Yes. He was on the top position, इतक्या टॉप पोझिशन वर होता तो but he carried the burden of the spirit. राजाच्या दरबारामध्ये, पण आत्म्यातलं ओझं त्याने घेतलं. His heart was broken for days. त्याचं हृदय दिवसेंदिवस तुटलेलं होतं. Amen. आमेन. King said, what happened with your countenance? महाराजांनी त्याला विचारलं, नेहमाया तोंडावर 12 का वाजलेत? You are so close to me. हा, तू एवढा माझा जवळचा माणूस, Why? का रे बाबा असं? Why like this face? का असा आलं खाऊन आला? He said, तो म्हणाला, burden of the temple in Jerusalem. यरुशलेमेतल्या मंदिराचं ओझं मला खातंय महाराज. What to do? काय करू मी महाराज? That's a burden on me. ओझं आलंय माझ्यावर, ते माझंच ओझं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. His heart was broken. त्याचं हृदय तुटलं नेहमायाचं. You know, fasting becomes easier when you have a burden. तुम्हाला माहितीये, जेव्हा आपल्यामध्ये ओझं असतं तेव्हा उपास करायला सोपं जातं. Yes. हा? Those people who have no burden will never fast. ज्या माणसांमध्ये काही ओझंच नसतं ते कधीच उपास करणार नाहीत. Yes. हो हो. When you have a burden, you don't have to be told to fast. ओझं असलं की सांगावं लागत नाही, उपास कर उपास कर उपास कर. Like when you have anxiety, you don't eat, isn't it? जसं आपल्याला काही चिंता आणि टेन्शन आलं की आपोआप आपण खातच नाही, Isn't it? है ना? I mean, something is happening and you're gorging. No, it cannot be. काहीतरी असं झालेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही खादाड सारखं खातच राहायला असं होत No, you नाही. lose your appetite. आपली भूकच मरते ना असं काही झालं तर. See Daniel. दानियल बघा, He caught the burden of the spirit through the vision he got. दानियलला जो दृष्टांत मिळाला त्याने त्यातून आत्म्यातलं ओझं धरलं. At night he got the vision. रात्रीच्या वेळेला त्याला दृष्टांत झाला And he even became sick physically. आणि तो शारीरिक रीतीनं सुद्धा त्यात आजारी झाला. Yes. हो, Burden. अशी ही ओझी. Jeremiah said, इर्म्या म्हणाला, after 70 years we will be delivered. 70 वर्षांनंतर आपल्याला सुटका मिळणार आहे. Why we didn't get deliverance up till now, oh God? आतापर्यंत आम्हाला सुटका का नाही मिळाली दे बाप्पा? Say, for the whole people. सगळ्या लोकांसाठी तो हे बोलत होता की आतापर्यंत का नाही आम्हाला सुटका मिळाली? Jeremiah had said for 70 years you will be under the Babylon rule. इर्म्या म्हटला होता 70 वर्ष तुम्ही बाबेल देशाच्या राज्याखाली राहणार आहात. The time was up, आणि वेळ भरली yet he prayed. तरी सुद्धा त्याने प्रार्थना केली. Lord, I read in the Bible. प्रभू मी बायबल मध्ये वाचलंय, Jeremiah said it is time now for इर्म्या us म्हटलेला deliverance. आहे की आता सुटकेची वेळ आलेली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Prayer warriors, are you driven with burden? प्रार्थना योद्धे, तुम्ही ओझ्यानं प्रार्थना करताय का? If you don't have burden, you can never pray the real prayer. ओझं नसेल तर तुम्हाला खरी प्रार्थना सुद्धा करता येणार नाहीये. Many people pray out of fear. अनेक लोक घाबरून प्रार्थना करतात. Last year I prayed I should not go to hell. Let me pray this year. गेल्या वर्षी मी प्रार्थना केली होती की मी नरकात जाऊ नये, या वर्षी सुद्धा एकदाची करून टाकू दे. हो का? नरकात जायचं म्हणून नाही, नरकात जायचं नाही म्हणून का? Some people pray काही लोक प्रार्थना करतात because कारण they are afraid of God. त्यांना देवाची भीती वाटते. Some pray because they are religious. काही लोक प्रार्थना करतात कारण ते सो कॉल्ड धार्मिक आहेत. See, but some prayers are
transgenerational prayers. पण काही प्रार्थना ना पिढ्यानपिढ्या आलेल्या प्रार्थना आहेत. Yes, praying for down the generation. अगदी पिढ्यानपिढ्यांपासून आलेल्या काही प्रार्थना आहेत. Amen. आमेन. They are older than you. त्या प्रार्थना तुझ्यापेक्षाही वयाने जास्त आहेत. Your forefathers must have prayed. तुझ्या वाडवडिलांनी आणि पूर्वजांनी त्या प्रार्थना केल्या आहेत. पिढ्यानपिढ्या त्या प्रार्थना आलेल्या आहेत. Somebody before generations have prayed for us. पिढ्यांच्या पूर्वी कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना केली असणार आहे. Somebody must have prayed, let there be a church in Dapodi. कोणीतरी प्रार्थना केलेली असणार आहे की दापोडीत एक चर्च बनावं. Yes. हो. Or maybe after 50-60 years it happened. आणि कदाचित त्या प्रार्थनेच्या 50-60 वर्षांनंतर दापोडी चर्च आलं असेल. कोणाला ठाऊक आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Yes. हो असं असतं. Amen. आमेन. You should host the burden of the Spirit. आत्म्यातलं ओझं जे आहे ना ते तुम्ही घ्यायला पाहिजे. Yes. आमेन. Don't be guests of the Holy Spirit. आत्म्यातल्या ओझ्याचे यजमान तुम्ही बना. Be the host of the Holy Spirit. यजमान बना. पवित्र आत्म्याचे पाहुणे बनू नका. There are many guests. अनेक पाहुणे असतात. God is not interested. देवाला पाहुण्यांमध्ये काय उत्सुकता नाही. The one who hosts is a child पण of जो God. यजमान आहे तो देवाचं लेकरू आहे. Amen. आमेन. Burden is always a propeller in the place of prayer. आणि ओझं म्हणजे प्रार्थनेच्या जागी एक आपल्याला खेच देणारी बाब. Amen. आमेन. Prayer gives you burden, burden gives you prayer. प्रार्थना तुला ओझं देतं, ओझं तुला प्रार्थना देतं. It's a प्रार्थना तुला mutual. ओझं देतं, ओझं तुला प्रार्थना करायला लावतं. Amen. हे आपसातला समंजसपणा आहे. Amen. Amen. There is an infliction in your spirit. आणि आत्म्यामध्ये एक खंत लागून राहते. Praise God. देवाला धन्यवाद. There is that infliction in your spirit. आत्म्यामध्ये एक खंत लागते की मी नाही केलं तर कोण करेल, मी नाही केलं तर कोण करेल, मैं गया नहीं आज कैसे होगा, मुझे करना था मैंने किया नहीं, होगा क्या. You will always see me here coming. तुम्ही नेहमी मला इथं आलेलं बघाल. Why? का. Burden for ओझं you. ओझं ओझ्याने खलास होतोय मी. Saturday, Sunday, Monday I'll be here. शनिवार रविवार सोमवार, शनिवार रविवार सोमवार, शनिवार रविवार सोमवार, शनिवार रविवार सोमवार मी तुम्हाला इथेच सापडणार आहे. 30 plus years. 35 वर्ष झाली, लग्नाला 37. Sometimes I feel I can preach every day. कधी कधी तर मला असं वाटतं मी रोज उपदेश करायला तयार आहे. If you are ready. जर तुम्ही तयार असाल तर Every day 2 times. रोज 2 वेळेला. God has given me thousands of messages. देवाने मला हजारोनं उपदेश दिलेले आहेत. Thousands of messages. हजारोनं खोऱ्यानं दिलेत देवाने मला Every उपदेश. night he gives me. रोज रात्री देव मला उपदेश देतो. Praise God. प्रवृत्तीचे पीठ उभा त्यावरी उपदेश करी पास्टांवरचा पवित्र आत्मा. Amen. Amen. You need burden to last on your knees. ओझं लागतं बेटा, गुडघ्यांवरती गुडघे टेकूनच राहायला ओझं लागतं. How will you stay in your knees, on your knees, if you don't have a burden? जर ओझंच नाही तर गुडघ्यांवरती राहणार कसं It आहे. is the burden that puts you on the knees. ओझं तुला गुडघे टेकायला लावतं. It's a promotion burden that makes you to sit on the sofa and pray. बढतीचं ओझं तुला सोफ्यावर बसून प्रार्थना करायला लावतं. बढतीचं ओझं सोफ्यावरती ताणून प्रार्थना करायला लावतं. But the burden of the kingdom of God puts you on the knees. देवाच्या राज्याचं ओझं गुडघे टेकायला लावतं. Praise की God. मला देवासमोर आता साष्टांग घालावाच लागेल. प्रभू ये काम हो रे क्यों नहीं. Amen. Amen. Burden will make you to see a cheat, a liar, a terrorist on the road and will make you to speak to him about Jesus. ओझं तुम्हाला रस्त्यावरती एखादा जर दहशतवादी आतंकवादी असा कोणी माणूस दिसला तर त्याच्याशी जाऊन तू येशूंविषयी बोल असं ओझं तुला करायला लावेल. Men will not understand. लोकांना कळणार नाही. Amen. लोकांना कायच कळतंय, लोकांना काय नाही कळत. And burden isn't to be understood. आणि ओझं समजून घ्यायचंही नसतं बेटा, ते ओझं आहे. The day somebody understands burden, then he is having a natural burden. ज्या दिवशी एखाद्याला त्याचं ओझं कळतं, समजायचं ते नैसर्गिक ओझं आहे म्हणून त्याला कळलंय. If you say, जर तुम्ही म्हणालात oh, I have a burden to pray for my promotion, the world will understand. मला माझ्या बढतीसाठीची प्रार्थना करायचं ओझं आहे, तर अख्ख्या जगाला कळतंय ओझं का आलंय, कारण त्याला बढती हवी आहे. But if you speak about a spiritual burden, people will laugh at you. पण आध्यात्मिक ओझ्याविषयी बोललात तर लोक तुम्हाला बघून हसतील आणि म्हणतील हे क्या बोल रहा है. You tell the world, I have a burden for you, जगाला जर तुम्ही सांगितलं ना मला तुझ्यासाठी ओझं आहे that you should be की saved, तुझं तारण व्हावं, he will run away from you. पळून जाईल तो माणूस तुमच्यापासून की इसको क्या हो गया मालूम नाही. See, if a burden is understood, it is not spiritual ओझं burden. समजणारं ओझं असेल तर ते आध्यात्मिक ओझं नाहीये. Amen. जी ओझी कळत नाही ती आध्यात्मिक आहेत. A burden will make a man to fast even for 5 years, 10 years. एखादं ओझं माणसाला 5 काय 10 वर्ष सुद्धा उपास करत ठेवेल. Yes. Oh. I know of mothers who have been praying for years for their children. मला अशा काही माता माहिती आहेत ज्या वर्ष आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत आलायत. After 10, 20, 30 years, the children were saved. 10, 20, 30 वर्षांनंतर मग जाऊन त्यांच्या मुलांचं तारण झालंय. Some of the mothers went to the grave, and after they went to the grave, the children were saved. काही माता प्रार्थना करत करत
कबरेत गेल्या आणि त्या कबरेत गेल्यानंतर त्यांच्या मुलांचं तारण झालं They died with the burden. आणि त्या ओझ्यानं ती माता मेली. God will always honor the person who has burden. ज्या माणसाला ओझा आहे त्या माणसाचा देव नेहमी मान करेल. तुम्ही म्हणता Yes. मला इज्जत मिळत नाही, मला मान मिळत नाही, मला मान मिळत नाही, दुसऱ्यांना नाही, स्वतःला तपास. Burden made John Knox cry out and say, ते ओझं जे होतं त्याने जॉन नॉक्स या व्यक्तीला रडून बोलायला लावलं give me Scotland or I आणि die. प्रार्थना करायला लावली की मला स्कॉटलँड दे नाही तर मला मार. Give me Scotland or I die. मला स्कॉटलँड दे नाही तर मी मरणार आहे. And revival broke. आणि संजीवन land. असं आलं त्या स्कॉटलंड मध्ये. Mighty revival. असं महान संजीवन एकेकाळी आलं. जॉन नॉक्स देवाचे सेवक होते महान. Give me Scotland or kill me. मला स्कॉटलंड दे नाही तर मला ठार मार अशी त्यांची प्रार्थना होती. Burden is a very dangerous weapon when it comes to a person. आणि एखाद्या माणसाचा प्रश्न आला की ओझं म्हणजे एक फार धोकादायक शस्त्र आहे. You cannot play with a person who has burden. ज्या माणसाला ओझं आहे त्या माणसाशी खेळायला जायची हिंमत करायची God नाही. will not allow anybody to touch a person who has a burden. ज्या माणसाला ओझं आहे देव एकाही माणसाला त्याला हात नाही लावू देणार. Dare anybody touch a person who has got a काय spiritual कुणात burden? हिंमत आहे की ज्या माणसाला आध्यात्मिक ओझं आहे त्याला जाऊन हात पण लावेल. Amen. अशांच्या नादी लागायचं नसतं. Because a burden bearer is ready to die. का ओझं वाहणारा मरायला तयार असतो. कफन बांध के निकला है, वो जिंदा आया तो आया नहीं तो मरेगा. Yes. You can trust a person with burden एखाद्या माणसात जो ओझं असेल त्याच्यावरती विश्वास ठेवला जाऊ शकतो. because he's already crucified. कारण की तो वधस्तंभी ऑलरेडी खिळलेला Because आहे. he's not living for himself. तो स्वतःसाठी जगत नाही. He is living for others. त्याच्यातला मी निघालाय. तो दुसऱ्यांसाठी जगत आहे. त्याचा मी आम्ही झालाय. Love God, love your neighbor. देवावर प्रेम कर रे आणि शेजाऱ्यावर सुद्धा प्रेम कर. That is his principle. हे त्याचं तत्व आहे. Burden can make a man to choose death also. ओझं एखाद्या माणसाला मृत्यू सुद्धा स्वीकारायला लावतं. Because if his cries are not met, he will die. कारण की त्याचं रडणं जे काही त्याचं मागणं आहे ते पूर्ण नाही झालं तर त्यात तो मरणार. Yes. Oh. That's why God moves immediately when a person comes with a म्हणून burden. एखादा माणूस जेव्हा ओझं घेऊन येतो ना देव लगेच कार्य करायला पुढे येतो. Try to understand what all I say. जे काही मी बोलत आहे ना ते इकडं तिकडं न बघता समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. God cannot play with a person who has burden. आणि ज्या माणसाला ओझं आहे त्या माणसाशी देव सुद्धा खेळू नाही शकत. He will not keep him there for long. आणि देव त्याला तिथे फार वेळ ठेवणार नाही. God will say, attend to that देव fellow. म्हणे लगेच हो हा जे मागतोय ना ते त्याला दे लगेच. Because a person with a burden will die if his prayers are not met. कारण की ओझा असलेला माणूस जर त्याच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं नाही तर तो मरून जाईल. म्हणून देव म्हणतो त्याच्या प्रार्थनेला लगेच उत्तर दे. Praise God. हा ओझ्याने भरलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Powerful man is a burden bearing man. हे जे पॉवर आणि सामर्थ्य बाहेर येताना काही लोकांमधून तुम्हाला दिसतं ना तेच ओझ्याने भरलेले असतात. Yes. One man of God said, एक देवाचे सेवक बोलले a man without burdens is dead while he lives. ओझ्या शिवायचा माणूस मेलेला आहे रे. नाही तो जगतोय. जगत असेल तो मेलाय. Amazing. त्याला काही ओझच नाही. वो क्या जिंदा उमर गया. Eh? A burdened man will be humble man. ओझं असलेला माणूस नम्र असतो. A burdened man will do anything. ओझं असलेला माणूस काहीही As करायला long तयार as Jesus is involved, his work is involved. आणि जोवर येशूंचं काम ह्या सगळ्याचा प्रश्न आहे ना बस ओझं असलेला माणूस नम्र असतो. काही करायला He will तयार. go the second mile. दुसरा माईल चालायला तयार. आज हे आले नाहीत मी करतो काही हरकत नाही. नाही पण खालचं जॉब आहे. ठीक आहे ना क्या आहे I will do it, he मी says. करतो ना. I have a burden for the kingdom. मला देवाच्या राज्यासाठी ओझं आहे. मेरे को शरम नाही आती. I remember मला आठवतं when my father-in-law, he had a shop. माझ्या सासऱ्यांचं म्हणजे जयशीच्या वडिलांचं एकेकाळी एक दुकान होतं. For 50 years or so, they had the shop. 51 वर्ष एक दुकान होतं. Once I went to that shop. एकदा मी त्या दुकानात गेलो. Now, my father-in-law is the proprietor of that shop. माझे सासरे त्या दुकानाचे मालक. मिलन फोटो स्टुडिओ अप्पा बळवंत चौक बुधवार पेठ. 2 workers were there working. 2 कामगार तिथे कामाला होते. But then I saw मग मी पाहिलं my father-in-law brooming that place. माझे सासरे दुकान झाडत होते. I said, why your father-in-law is brooming? तर मी माझ्या बायकोला म्हणालो की पप्पा का झाडू मारताय. Because I don't come from a business कारण background. मी काय अशा व्यावसायिक वगैरे अशा पार्श्वभूमीतला माणूस नाही. But businessmen know. पण बिझनेसमॅनला माहित This is असतं. my business. व्यावसायिक माणसांना Whether माहिती my असतं servants do or not, I have to do. व्यवसाय माझा आहे. नोकरांनी केलं नाही केलं मी तर करणंच आहे. Because they are only workers. कारण ते केवळ कामगार असतात. I am the owner. मी मालक आहे This is my father's house. आणि हे माझ्या बापाचं घर आहे असं आम्ही त्यांचं getting म्हणणं me. असतं. Burden. ओझं 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 Burden is a weapon for prayer. ओझं म्हणजे प्रार्थनेचं एक हत्यार आहे. No burden, no prayer. ओझं नाही प्रेयर नाही. ओझं नाही प्रार्थना नाही. Amen. Lord, please help me प्रभू प्लीज मला मदत कर that I may help you. की मी तुला मदत करावी.
Amen. तुला मदत करायला मला मदत कर दे बाबा. Amen. Help व्हॉट me, अ Lord. डील. तुला मदत करायला तू मला मदत कर. Huh? That kind of deal. अशा पद्धतीचं डील. व्हॉट अ डील दिस इज. I don't want to have personal vigils, Lord, but just bless me. मला व्यक्तिगत काही नकोय पण तू मला Vigils, night vigils. मला व्यक्तिगत रात्रीचे नाईट विजल नकोय. But just bless me, Lord. मला फक्त आशीर्वादित कर. Amen. व्यक्तिगत रात्रीचं जागणं मला नकोय. Lord, I cannot be hungry unless you make me hungry. प्रभू जवळ तू मला भूक लागू देत नाही, मला भुकेलं व्हायचं नाही. Amen. आमेन. You should say, Lord, I cannot do without you. तुम्ही असं म्हणायला पाहिजे, जे मी नेहमी म्हणते बघा बोली भाषेमध्ये, की प्रभू माझं तुझ्याशिवाय होत नाही. मेरा ना जीसस के बगैर होता ही नहीं है. I want to spend मेरे को long प्रभू hours. लगते ही है. असं मला येशू सारखे लागतात. Amen. माझं नाही पान हलत येशूंशिवाय. असं Let the Spirit engulf me, Lord. तो जो आत्मा है ना, प्रभु यहोवा मुझ में है, आजकल उसका डेरा है. I want to be a prayer tower, Lord. मला प्रार्थनेचा टावरच बनायचं आहे. लोग प्रेयर टावर खोल रहे हैं, तू मेरे को ही प्रेयर टावर बना. Praise God. Amen. बात खत्म. मेरे को खोलना ही नहीं Make टावर. me a prayer tower. मेरे को ही प्रेयर टावर बना. Amen. Amen. Every morning, if I don't meet my God, my life is in vain. और रोज सकाळी मी देवाला भेटलो नाही तर अशी मला एक तळमळ लागते. माझं जीवन वाया गेल्यासारखं वाटतं मला. Please, Lord, don't replace की me. प्लीज माझी जागा कुणाला नको घेऊ देऊ दे बाप्पा. Yes, that is my cry. असं माझं ओरड नाही, देवाकडे माझा धावा आहे. Because कारण God can just pick you like a हा. dead ant from a हो. tree and throw you out. देव तुला चहातल्या माशीसारखं उचलून कधी फेकून देऊ शकतो. तू भ्रमात राहू नको. Amen. असं नाही. God is saying, you can do so much for me, my son. देव म्हणतो माझ्या मुला माझ्यासाठी तू एवढं काही करू शकतो. My daughter, you can do so much for अरे me. माझ्या मुला तू एवढी टॅलेंटेड मुलगी माझ्यासाठी तू एवढं काही करू शकते. I understand, Lord, but you know, this promotion thing is नाही मला in my सगळं mind. कळतंय देव बाप्पा, पण आता नोकरीवरती प्रमोशनची वेळ आहे. God says, seek first the kingdom of God and his righteousness. देव म्हणतो अरे All पहिलं तू these I'll give स्वतःचं you. राज्य आणि त्यातली धार्मिकता शोध, बाकीचं सगळं मी देतोय तुला. Lord, break my heart. प्रभू माझं हृदय तोड. Lord, bend my knees. प्रभू माझे गुडघे टेकव. Lord, remove my sleep. प्रभू माझी रात्रीची झोप उडव. Remove my physical hunger. प्रभू माझी शारीरिक भूक घालव. Remove my physical thirst. प्रभू माझी शारीरिक तहान घालव. The day you say that, you ज्या will see दिवशी- hunger and thirst gripping you. ज्या दिवशी तुम्ही असं बोलायला लागाल ना, त्या दिवसापासून तुम्हाला देवाची भूक आणि तहान अशी जखडून घेते असं Oh वाटेल. God, lock me in the room देव बाप्पा मला खोलीत बंदच करून and ठेव. throw away the keys. आणि ती चावी फेकून दे. आमेन. खोलीत मला लॉक करून ठेव. Sometimes you have to tell your wife, कधी कधी तुम्ही आपल्या बायकोला सांगायचं, lock me in the room and throw away the keys. मला तू खोलीत लॉक कर आणि चावी फेकून दे. Until my prayer is not finished, let me not come out. आणि माझी प्रार्थना पूर्ण होईपर्यंत मला बाहेर यायचं नाही. मी And येणार I know नाही. I will come out by the grace of आणि God. देवाच्या कृपेने मी बाहेर येईन मग खोलीतनं. Only God's miracle will bring me out. फक्त देवाचा चमत्कारच मला बाहेर आणेल. Will somebody say like that? असं कोणी म्हणेल का? Oh God, somebody's body will be found. हा, कोणाचा तरी काय म्हणतो, Body will be प्रेत found. सापडायचो आतमध्ये. मग No. असं नाही. If you have a burden, असं काही नाही. तुमच्याकडे जो ओझा असेल ना, God will miraculously open the door. चमत्कारित्या देव ते दार उघडेल. Amen. आमेन. असं काही नाही बरं का. Amen. Amen. There are times in life when nothing matters. आयुष्यामध्ये ना बेटा होता होता एक अशी वेळ येते की कशाने काही फरक पडत नाही. Yeah. कुछ आया See, there क्या are- आया, कौन आया, कौन गया, कुछ फरक नाही पडत. Sometimes you sit at home, suddenly you feel nothing matters, man. कधी कधी आपण असे घरी बसलेलो असतो आणि विचार करायला लागतो की काहीच फरक पडत नाही कोणावर. Sometimes you wear good clothes and say, what is this? कधी कधी पार पैठण्या घालून पण असं वाटायला लागतं की बाप रे काही फरकच पडत नाही कशाने. The day we don't get it, we are after it. आणि ज्या दिवशी मिळत नाही त्या दिवशी मात्र वेड्यासारखे त्याच्या मागे लागलेलो असतो की पैठणी पाहिजे, पैठणी पाहिजे. The day we get it, we feel why we got it. ज्या दिवशी पैठणी मिळते विचार येतो कशालाच मिळाली काय माहिती, कारण फरक तर काही पडतच नाहीये. एवढे पैशात काहीतरी वेगळं केलं असतं. हो ना. दिख रहे तो ऐसे ही है. Amen. इससे तो ज्यादा सुंदर भी दिख रहे नहीं, जितने हैं उतने ही दिख रहे हैं. Amen. क्या ही हो गया फिर. Sometimes some girls think if I wear this dress, then Oh. somebody will propose. me. काही मुलींना उगीच कधीतरी असं वाटतं हा ड्रेस घातला तरच मागणी येईल. हो And का? then they spend so much money आणि मग एवढा भरमसाठ पैसा आई बापाला and खर्च they करायला buy लावतात. the dress आणि तो ड्रेस घेणार and then nobody proposes आणि them. कोणी मागणी सुद्धा घालत And नाही. then they throw it away. आणि मग तो ड्रेस त्यांनी फेकून देतात. And then they wear ordinary dress आणि मग साधे कपडे घालून and येतात somebody proposes आणि मग them. कोणीतरी मागणी घालतं.
साध्या पोशाखात पण वजन असतं बरं का. Praise God. साध्या पोशाखात पण It's all वजन- grace. सगळी कृपा आहे. It's all the grace of सगळी God. सगळी सगळी देवाची कृपा आहे. Amen. सगळी देवाची कृपा आहे. घालायचं ते घाला, पण कशाचं काही सांगवत नाही बरं का. असंच घातल्याने तसंच होतं असं काही नाही, कशानेही काही होतं. When God wants to create an eternal change in an area, देवाला जे एखाद्या परिसरामध्ये एक अनंत काळचा बदल आणायचा असेल, He puts a burden. तो ओझं घालतो. आगे ना हम लोग खिड़की से दापोड़ी में, Yes. वो बोझा डाला ना प्रभु ने. Amen. Amen. He releases his burden on the people. आणि ओझं लोकांवरती देव मोकळं करतो. Yes. आज किती वर्ष झाली आपण इथे? And then, 24. and then sometimes people say, आणि मग काही वेळेला काही लोक म्हणतात, I mean, what's wrong with them? ह्यांना काय झालंय? Why are they running to church? असे काय धावतात चर्चला? आम्ही फक्त पिक्चर बघायला पळायचं. हो When we had to go for the movies, we used to run. हो, चित्रपट बघायला जा, पिक्चर बघायला जायचो ना, तेव्हा आम्ही असे धावायचो. These people are running to go to हे church. चर्चला जाताना असे धावतात. Why? यांना काय झालंय? I remember मला आठवतं when we used to go to see movies, आम्ही जेव्हा पिक्चर बघायला जायचो, we used to start from the advertisement. ऍडव्हर्टाईज पासून सुरुवात झाली पाहिजे आपली, म्हणजे सगळं क्लिअर बघायचं. Start to end. म्हणजे अंधाऱ्या थिएटर मध्ये प्रवेश पाहिजे आपला, आणि सुरुवातीपासून अखेरीपर्यंत सगळं बघायचं. Some people today go in the interval. काही लोक आज म्हणजे आज तर कशाला काही राहिलेलंच नाहीये हो, तिकीट घेणार आणि इंटरवलला पिक्चर बघायला जाणार. Some go to sleep. काही लोक तिथं जाऊन झोपणार. They say, what, at home I cannot sleep. काय म्हणतात, घरी ही झोपूच देत नाही. हो So का? here AC is there, I sleep. हाँ, थिएटर में मल्टीप्लेक्स में कम से कम एसी फुल ऑन रहता है, नींद अच्छी आती. I remember मला आठवतं many years back, अनेक वर्षांत the lights went off. लाईट गेले. It was very hot. मुझे मालूम है आप क्या बोल रहे हैं. खूप गरम होतं. My brother Paul, माझा जुळा भाऊ पॉल, he took his whole family in the car and they put on the AC and slept the whole तेव्हा आम्ही night. पिंपरीत राहिला होतो, आणि काय झालं, अचानक तिथे ना लाईट गेले. पॉल ब्रदरनी काय करावं, पास्टर पॉलने आपला परिवार घेतला आणि एसी गाडी होती ना, गाडीत आले, गाडी सुरू करून एसी मस्त लावून एसीत झोपले रात्रभर, Morning they were fresh आणि for the सकाळी church. एकदम फ्रेश चर्च साठी तयार. Praise God. असं Now some will start doing that. आता काही लोक असं करतील. ऐसा नहीं, एखाद इन्वर्टर लगा ले घर में और उसमें एक एसी भी चला ले. When you don't have burdens, जेव्हा ओझं नसतं ना, you cannot go far with God. तेव्हा मग देवाबरोबर लांबचे पल्ले गाठता येत नाही, की इसको कुछ बोझा ही नाही है. Because God is a burden bearer. कारण की देव ओझं वाहणार आहे, He will only flow with people who have burdens. आणि देव ओझं वाहणारा असल्यामुळे ज्यांना ओझं आहे त्यांच्या सोबतच देवाचं जमतं. Amen. Amen. So when you pray, just don't pray for cars, just don't pray Ha. for things. तर प्रार्थना करताना फक्त मला हे हवं, ते हवं, गाड्या हव्या, घोडे हवे, एवढीच प्रार्थना करू नका. Pray for that hunger and thirst. ती तहान आणि भूक मला दे Pray असं for the म्हणा. lost souls. हरवलेल्या लोकांसाठी प्रार्थना करा, You will have some kind of respect before म्हणजे God. देवासमोर तुला थोडी तरी इज्जत असेल, आदर असेल. Yes? मध्ये म्हणेल Have माझा some मुलगा. respect. देवासमोर तुला आदर मान सन्मान हवाय ना, तर अशी प्रार्थना करावी. Lord will say, मध्ये म्हणेल, हा फक्त कार आणि हा. जेवण मागत नाही. ये खाली थोड़ा तरी BMW और burden है खाना आपके पीना नहीं साथ. मांगता है, इसको थोड़ा बोझा है. Amen. बोझा है, वो लोगों के लिए मांग रहा है. You know, I heard a story about the Moravian brothers. मोरावियन ब्रदर्सची एक कहाणी मी ऐकली. Before you heard of British brethren, ब्रिटिश ब्रदरीन विषयी ऐकायच्या अगोदर it was started by these Moravian brothers. मोरावियन ब्रदर्स द्वारे सुरुवात झाली, They suffered a lot of persecution. आणि खूप छळ झाला त्यांचा. Actually from the Catholics कॅथलिक्स कडून खूप छळ झाला, and the local churches. आणि स्थानिक मंडळ्या ज्या होत्या त्यांच्याकडनं त्यांचा खूप छळ झाला. मोरावियन ब्रदर्स But they continued to preach in Europe. पण तरी युरोपमध्ये त्यांनी सुवार्ता सांगणं चालूच ठेवलं. They came to Europe युरोपला आले just to preach the gospel. केवळ सुवार्ता सांगायला बरं का. How they came? कसे आले? They sold themselves as slaves त्यांनी स्वतःला गुलाम म्हणून विकलं, because there was no other way to enter that nation कारण की त्या देशात घुसायचा दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. because the Britishers were there. कारण ब्रिटिश लोकांचं तिथे राज्य And so होतं, तिथे ब्रिटिशच होते. these brethren, तर हे जे भाऊ, they sold themselves as slaves त्यांनी स्वतःला गुलाम म्हणून विकून टाकलं ब्रिटिशर्सना, so that they could enter the nation. अशासाठी की ब्रिटिश देतात त्यांना प्रवेश करता यावा. See? And then they started preaching there, आणि मग मोरावियन ब्रदर्सनी तिथं जाऊन सुवार्ता सांगायला सुरुवात केली. working as slaves. गुलाम म्हणून काम करायला सुरुवात आणि सुवार्ता सांगायला सुरुवात. That is burden. हाईट म्हणजे त्याला ओझं म्हणतात. That is माझा burden. सलाम आहे त्यांना. I mean, what kind of burden these people carried for the kingdom of God? देवाच्या राज्यासाठी कुठल्या पद्धतीच्या ओझ्याने हे लोक फिरलेले आहेत, तुम्ही मला सांगा.
Sometimes some people have to cry to the Lord to give them burdens. कधी कधी काही लोकांना देवासमोर रडावं लागतं असं म्हणत की मला ओझं दे, मला ओझं दे, मला ओझं Lord, दे. give me burden. प्रभू मला ओझं दे. Because unless He gives you the revelation, you will not have burden. कारण देव जोवर तुला प्रगटीकरण देऊन डोक्यात प्रकाश पाडत नाही तोवर तुला ओझं मिळणार नाही. Unless He gives you the revelation of the cross, you will not have burden. वधस्तंभाचा तुझ्या डोक्यात जोवर प्रकाश पडत नाही तोवर तुला ओझं मिळणार नाही. Because we are living in a burdenless कारण generation. की आपण ओझं विरहित पिढीत सध्या जगतोय. There is no emotion. आता भावना राहिल्या नाही. There is no emotion in the family. आता परिवारांमध्ये भावना, सख्यांमध्ये भावना राहिल्या Nobody नाही. is bothered. कुणी कुणाचं नाही, जगात नाही कुणी कुणाचा गाणं खरं झालेलं आहे. I'm telling you, they are not मी bothered. सत्य सांगतो तुम्हाला, Today's- अलीकडे परिवारांमध्ये सुद्धा कुणालाही कुणाची पडलेली नसते. Today's youth are not bothered. आजच्या तरुण पिढीला कुणाची पडलेली नाही. माँ बाप अपना अपना देखो, हम हमारा देख रहे. When the children are small, they are after your feet. आणि मुलं लहान असतात तेव्हाच पायात घोटाळतात. When they become big, मोठी झाली ना they say, की म्हणतात we are big enough. आम्ही मोठे आहोत. We can take care of हो ourselves. का, आम्ही स्वतःला सांभाळू शकतो. ठीक आहे, सांभाळा. And they live for themselves. आणि स्वतःसाठी जगतात. Very independent. अतिशय स्वतंत्र वृत्ती. No burdens. ओझं नाही. Amen. फ्रीडम. ओझं नाही. And so how can they have burden कारण for ओझं God? असलेली दुसऱ्यांसाठी जगतात. हो, ह्यांना काय ओझं मिळणार आहे? Burden is carrying the cross. ओझं म्हणजे वधस्तंभ उचलणे. Burden is loving others. ओझं म्हणजे दुसऱ्यांवर प्रेम करणे. Burden is loving the souls. ओझं म्हणजे जीवांवर, लोकांवर प्रेम करणे. नालायक असले तरी एकेकाळी आपणही होतो. A generation that sleeps in the midst of war and battlefield is a burdenless generation. अशी पिढी जी युद्धांमध्ये, रणभूमीमध्ये सुद्धा झोपते, ती ओझं नसलेली पिढी आहे. We are in the midst of warfare. आपण घनघोर युद्धात आहे. People see demon possession and then they turn around. लोक सैतानग्रस्तांना बघतात, तोंड फिरवतात. I get so angry on Saturday. मला राग येतो शनिवारचा. Somebody is demon possessed, I don't spare that demon. एखादा सैतानग्रस्त माणूस असेल ना, मी सोडत नाही त्या सैतानाला. असा That is मला the- राग येतो त्या it is the सैतानाचा. burden that drives out ते the devil. ओझं माझ्यातलं त्या सैतानाला हकलतं. Yesterday one lady, खबरदार आला परत तिच्यात. 15 years, काल 15 वर्ष एक बाई the होती. demon was harassing her. पांढरे कपडे घातलेली बाई काल आली होती ना. 15 वर्ष सैतान तिला त्रास देत होता. One word, एक शब्द, in the name of Jesus, go. येशूच्या नावात जा. 15 years demon left in a moment. 15 वर्षांचा दुरात्मा तिला सोडून गेला. ती स्वतः म्हणाली, If you have a burden, God backs you. ओझं असेल ना तर देव तुला पाठिंबा If देईल. you have a burden, God will not let down your word to fall. ओझं असेल ना, देव तुझा शब्द असा खाली नाही रिकामा पडू देणार. God will honor your देव word. तुझ्या शब्दाचा मान करेल. A generation that faints in their praying knees is not God's generation. जी पिढी प्रार्थना करण्यासाठी गुडघे वापरत नाहीये ती पिढी देवाची नाहीये. Yes. फिनिश्ड. इट ऑल एंड्स देयर. जी पिढी प्रार्थना करायला गुडघे वापरत नाही ती पिढी देवाची नाही. A generation that sleeps between prayers हो, जी पिढी प्रार्थना करताना झोपते and cannot watch for 1 hour. आणि एक तासभर ज्या पिढीला प्रार्थना करवत नाही, What good is that ती generation for पिढी God? काय कामाची आहे बेटा? Jesus said, येशू बोललेले, couldn't you watch for 1 hour? एक तास तुला नाही जमलं? I'm carrying the burden of the whole world. अख्ख्या जगाचं ओझं घेऊन मी फिरतोय. And I'm praying there in the Garden of Gethsemane. गेत्सेमनी बागेत मी प्रेयरला बसलोय. तुला काय वाटत My नाही? soul is about to die. माझा जीव मरणार आहे. You couldn't watch? तुला नाही दिसत? That is the thing. त्याला ओझं म्हणतात बेटा. Amen. त्याला ओझं म्हणतात. A generation where, playing and pleasure is preferred to praying is not God's generation. जी पिढी प्रार्थना करायच्या ऐवजी ऑनलाईन गेम्स खेळायला बसते, ती पिढी देवाची पिढी नाहीये. ती देवाची पिढी असूच शकत नाही. When a generation hears that the nation is on fire जेव्हा पिढी ऐकते की देश आगीवर आहे but does nothing, पण काही नाही करत, yet goes for parties and dances and singing, what तरी good? पार्ट्या करायला, नाचायला आणि गायला जाते, ती पिढी देवाच्या कामाची पिढी नाहीये. If your house is burning down, तुझं घर जर जळतंय you cannot put on music. तर तुला काय तिथे म्युझिक लावायला जमणार आहे? You will rush for the water. तुझं घर जळायला लागलं तर तू पाणी घ्यायला आधी जाणार ना? Amen. देवाच्या बापाच्या घराला आगी लागतायत. Yes. तू कैसे टाइट बैठा है अपने सीट पर? A generation which does not respect the prophets of God जी पिढी देवाच्या संदेशांना मान देत नाही and disregards them. आणि त्यांचा अनादर आणि अपमान करते, What good is that generation? ती पिढी काय कामाची आहे? Amen. असल्या पिढीपेक्षा पिढी नसलेली बरी.
Paul says, I pray once again for you that Christ may be birthed in you. पॉल म्हणतो मी परत एकदा प्रार्थना करतो की ख्रिस्त तुमच्यामध्ये जन्माला यावा. There are many births which are about to take place, but because of no burden, the children, spiritual children, are aborted. अनेक जन्म होणारे असतात किंवा होणार असतात, पण ओझं घेतलं गेलं नाही म्हणून ते जन्म होत नाहीत आणि ते अबॉर्शन होतं. We hate ते abortion. जन्माला येणारं बाळ पडतं. We hate abortion. आपल्याला पडलेली बाळ आवडत नाहीत, What आपल्याला about- गर्भपात आवडत नाही. But what about spiritual children who are about to give delivery but they don't have strength? पण माझी आध्यात्मिक मुलं जन्माला येणार होती, पण प्रसूतीसाठी त्यांच्यात ताकद नाही. त्याचं काय करायचं? ते जन्माला यायच्या अगोदर त्यांचे गर्भपात होत आहेत. Amen. कारण पिढीला ओझं नाही. A generation where kingdom work has no value ज्या is not a पिढीत generation of देवाच्या God. राज्याला किंमत नाही, त्या पिढीला माझ्या नजरेत किंमत नाही. A generation that only talks about God is worthless generation. जी पिढी फक्त देवाच्या गप्पा मारते त्या पिढीत दम नाही. A generation that prays is God's जी generation. पिढी प्रार्थना करते ती देवाची पिढी. A generation that goes out to save lost souls is God's जी पिढी generation. हरवलेले आत्मे जिंकायला जाते ती देवाची पिढी आहे. बोलो मत, करके दिखाओ तो मैं मानू. Amen. बोलना मत, करके दिखाओ तो मैं मानू. A generation where Christ is missing is not God's generation. त्या पिढीत ख्रिस्त नाही, ती देवाची पिढी नाही. They are missing something in life. काहीतरी आयुष्यात त्यांच्याकडनं राहून We have to be delivered of pride. We have to be delivered of arrogance. गर्व, उद्धटपणा आपल्याला सोडावा लागेल. Unless you remove that arrogance and pride, God can never give us burden. जोवर तो गर्व आणि उद्धटपणा आपल्यातला जात नाही तोवर देव आपल्याला ओझं देणार नाही. Unless कारण you- आपण गर्विष्ठ आणि उद्धट आहे. Unless we go the second mile, God will not be happy with जोवर us. दुसरं मैल आपण चालत नाही देव आपल्यावर आनंदी होणार नाही. How can God put a burden in us? आपल्यात देव कसं ओझं घालेल? कशाला घालेल? आणि मी म्हणते कशाला घालावं? If you live in hurt, if you live in pain, तुला वाईटच वाटतंय, तू रुसलाच If आहे, you तू live in फुगलाच आहे, offense. तुला वाईट वाटलंय, तुला वेदना आहे, तुझं here जन्म- we don't like people who live in hurt. Will God like? इथं आपल्याला असं वेदनेत असले लोक आवडत नाहीत तर देवाला आवडतील का? For little things. थोड्या थोड्या गोष्टी I got hurt. मला वाईट वाटलं, Offense. असं कुठे होतं का? He said like this. हे He असं said, बोलले, ते तसं बोलले. you are not a candidate of अरे God for the कोण burden काय of God. बोललं? तू देवाचा उमेदवारच नाहीये, तुला काही झेपत नाहीये. Forget the world. अख्खं जग विसर. Let people laugh at you. लोक तुला Let हसले people हसू mock दे. at you. लोकांनी तुझी Let people मस्करी offend केली, you. लोकांनी तुला वाईट वाटेल असं केलं, करू दे. You continue serving तू God. पुढे जाण, देवाची सेवा करत राहा. God is with you. देव तुझ्या सोबत God आहे. is with you. देव तुझ्या सोबत आहे. Let people say what they want. बोलू दे लोकांना जे बोलायचं ते. There are people say many things behind my back also. माझ्या पाठीमागे लोक माझ्याविषयी पण खूप काही बोलतात. I'm not मला माहिती- bothered. मला काय पडलेलं As नाही. long as I make my Jesus happy. जोर मी माझ्या येशूंना आनंदी करतो, आय एम डन. Amen. आमेन. There will be 10 people hating you, but 10,000 loving you. 10 लोक तुझा तिरस्कार करत असतील, 10,000 लोक तुझ्यावर प्रेम करतायत ते बघ. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Yes, my heart is shattered for this generation. माझं हृदय या पिढीसाठी असं विखरलंय. Even shattered for those men and women of God, the children of God who live below poverty line. त्या देवाच्या सेवकांसाठी, सेविकांसाठी, मुला मुलींसाठी जे दारिद्र्य रेषेच्या खाली जगतायत त्यांच्यासाठी माझं हृदय फार असं. My burden is to improve your condition. माझं ओझं आहे की तुमची अवस्था सुधरावी. My burden is to improve your living condition. माझं ओझं आहे की तुमची जीवनशैली थोडी सुधरावी. My burden is that those people who are in darkness should come to the light. माझं ओझं आहे जे अंधारात आहेत ते प्रकाशात यावेत. My burden is for those people who are gripped with the devil's power. मला ओझं आहे अशा लोकांसाठी ज्यांना सैतान लागलाय. The youths are directional, without direction today. आज जवान पिढी दिशाहीन आहे. Yes, they are directionless. आज जवान पिढीला दिशाच नाहीये काही. Who is there to guide them? कोण आहे त्यांना Who मार्गदर्शन is there करणार? to lead them? कोण आहे त्यांना चालवणार? If we don't do it, they will Google. आपण नाही केलं तर ते गुगल करतील. And Google is not a believer's. आणि गुगल काय Domain. बिलीव्हर माणसांचं राज्य नाहीये. Youths are struggling with heart attacks. आज तरुण वर्गांना, मुला मुलींना हार्ट अटॅक येतात.
They are there with abuse of all kinds. सगळ्या पद्धतीची निंदा मस्करी घेऊन आज तरुण वर्ग जगतोय. Young girls are being abused. They don't even share it. तरुण मुलींची मस्करी होते. त्या तरुण मुली कुणाला सांगत नाहीत. Whom will they share? कुणाला सांगणार आहेत? People will blame them. लोक त्यांनाच नावं ठेवतील. की More तुला than नाही men, कळत. the girls are being abused also. पुरुषांपेक्षा मुलांपेक्षा जास्त मुलींना फार प्रश्न आहेत. त्यांची मस्करी त्यांची थट्टा फार होते. There are young boys and girls. तरुण मुलं मुली आहेत. Who will guide them? कोण त्यांना Who will मार्गदर्शन direct करेल? them? कोण त्यांना रस्ता दाखवेल? If we कोण don't म्हणेल? do it, who will do it? आणि नाही केलं तुम्ही आणि मी तर कोण करणार आहे? We have to wait back. आपल्याला थांबावं Even after लागेल. church hours, wait back. चर्च संपल्यानंतर सुद्धा थोडं थांबायला लागेल. Talk to them. त्यांच्याशी बोलावं You लागेल. have the power of God. देवाचं सामर्थ्य You have तुझ्यात the आहे. wisdom of God. देवाचं ज्ञान You तुझ्यात have the आहे. word of God. देवाचा शब्द तुझ्यात आहे. People are looking at you. लोक तुझ्याकडे बघतायत. Amen. We say, where is the God of Elijah? आपण म्हणतो एलियाचा देव कुठे आहे? God says, where are my Elijahs? देव म्हणतो माझे एलियाच कुठे आहेत? आजकाल तो मिली नाही रे. Where are the Elishas? कुठे आहेत? अलिशा कुठे आहेत? Who will be raising up today's generation? जे आजच्या पिढीला उठवतील असे अलिशा कुठे आहेत? But here we are firefighting inside. आतमध्येच फायर फायटिंग एवढी चालली. रुसलं काय फुगला काय हा बोलला तो बोलला असं झालं, तसं. अरे ख्याल. And the world is dying. आणि जग मरतंय. And here, बिलियन लोकांशी तुला जमवून घ्यायला होईना, जगाशी तुला जमणार आहे? if we are not faithful, every person will become Gehazi. आपण जर इमानदार राहिलो नाही ना, प्रत्येक माणूस गेहाजी होईल. God's work will stop. आणि देवाचं काम थांबेल. No, we don't want Gehazi. नाही, आपल्याला गेहाजी नकोय. We don't want Gehazi. नको आहेत We Gehazi. want Elishas. आपल्याला अलिशा पाहिजे. As Elijah trained Elisha, we have to train our जसं Elisha. एलियाने अलिशाला प्रशिक्षण दिलं, आपण आपल्या अलिशांना तयार करायचं आहे. We have to train them up. आपल्याला करावं लागेल. करायचं नाही, We have to do करावं it. लागेल. मी करीन नाही, तुला करावंच लागेल. What happened to our knees today? काय झालंय आपल्या गुडघ्यांना आज? What happened to our काय knees? झालंय गुडघ्यांना? In टेकत the नाही. beginning, I used to put sand and I used to kneel down and अरे pray. सुरुवातीला मी जमिनीवरती वाळू पसरवून त्याच्यावर गुडघे टेकायचो. Where are the weeping prophets like Jeremiah? कुठे गेले रटणारे संदेश इर्मियासारखे? हा. मला तर भरल्या सभेत बोलताना पण रडू येतं. Where are women like Esther कुठे गेले एस्तर सारख्या who will बायका? fast and pray त्या उपासाठी प्रार्थना करते. and press till the king grants her request? आणि राजा जोवर तिची विनंती मान्य करत नाही तोवर अगदी तटून राहतील. कुठे I will गेल्या? die. If I have to perish, I will perish, but I will stand before the king. today. झाला ना आता झाला, पण मी राजासमोर उभी राहीन. Where are the fathers like Mordecai? कुठे गेले मर्दकयासारखे बाप? Every day he was strolling outside the palace of Esther. रोज त्या एस्तेरच्या मालाबाहेर येरजरा घालायचा. How is my मर्दकय. daughter की doing? माझी मुलगी कशी आहे मला बघू दे. How she is faring inside? कसं चाललंय एस्तेरच्या आतमध्ये? ती बरीच आहे ना? What is she doing? काय करते एस्तर आज? असले Esther, मर्दकय कुठे आहेत? how are you, Esther? कशी आहेस तू एस्तर? Every day he used to stroll. रोज तिथे तो येरजऱ्या घालायचा. I know he must have prayed to God. मला माहितीये त्याने देवाला प्रार्थना केली असेल. Lord, प्रभू, I want to be close to my daughter. मला माझ्या मुलीच्या जवळ राहायचंय. I want to be close to my daughter. मला माझ्या मुलीच्या जवळ राहायचंय. Give me a job as a watchman in the palace. मला महालात वॉचमनचं काम दे. And he got a job as a watchman in the त्याला palace. वॉचमनचं काम राजाच्या महालात लागलं. From there he could see his daughter. तिथून त्याला त्याची मुलगी रोज Every दिसायची. day. रोज. But पण when it came to the kingdom of God, देवाच्या राज्याचा जेव्हा प्रश्न आला, he said, तो एस्तरला म्हणाला, more greater is my God than your life. तुझ्या जीवनापेक्षा माझा देव मोठा आहे. Go and stand before the king. जा जाऊन उभी राहा राजासमोर. She didn't die. मला पर्याय सांगू नको. राजासमोर जाऊन उभी राहा. ती उभी राहिली, ती मेली नाही. डोंट गिव्ह ऑप्शन्स, डू इट. Where are the Die. people like Moses कुठे गेले मोशे सारखे? who interceded for the people and said, if you want me to die, kill me, but save my people? मोशे सारखी मध्यस्थी करणारी माणसं कुठे अलीकडे? जी म्हणतात की या लोकांना वाचव नाही तर मला ठार मार. We need a generation with the mind of Christ. आपल्याला ख्रिस्ताच्या मनाच्या पिढीची गरज आहे आणि काही नाही. Because the devil has overtaken our mind. कारण सैतानाने आपल्या मनांचा ताबा He घेतला. has filled us with all wrong things. असला भुसा भरलाय ना सैतानाने लोकांच्या मनात. Oh Lord, come to our rescue and save प्रभू this आम्हाला generation. वाचवायला ये आणि ही पिढी वाचव. Raise precious souls, Lord, मोलवान आत्मे उभे कर, who will seek the Lord every day. जे रोज प्रभूला शोधतील. Raise up Deborah's Lord. दबोरा उभ्या कर, Raise up Esther's Lord. एस्तर उभ्या कर, Raise up Abigail's Lord. अबिगेल उभ्या कर, Raise up Ruth's Lord. रूथ उभ्या कर, Raise up David's Lord. दावीद उभे कर.
Make me to hunger and thirst for you, मला Lord. तुझ्यासाठी तानेल आणि भुकेलं कर. We need godly burdens. आपल्याला भक्तिमान ओझ्यांची गरज आहे. You know, if you had asked Catherine Coleman and Kenneth Hagin and Dinakaran what hunger is, they will tell you. कॅथरीन कोलमन, केनेथ हेगन सिनियर, दिनकरन अंकल यांना जर तुम्ही विचारलं ना, ते तुम्हाला सांगतील, ये बस इथे तुला शिकवतो ओझं म्हणजे काय. Study their lives. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा. Study the lives of Smith Wigglesworth and his wife. स्मिथ विगल्सवर्थ यांच्या जीवनाचा अभ्यास करा. You will know what hunger is. तुला कळेल भूक म्हणजे काय. Study the life of Reinhard Bonnke. रायनार्ड बॉन्किनच्या जीवनाचा अभ्यास करा. Study the life of Maurice Cerullo. मॉरिस सरेलोनच्या जीवनाचा अभ्यास And you करा. will know what real hunger is. तुम्हाला कळेल खरी भूक म्हणजे काय. You will know what real burden is. तुम्हाला कळेल खरं ओझं म्हणजे काय. Reinhard Bonnke left Germany to preach in South Africa. रायनार्ड बॉन्किननी आपला देश जर्मनी सोडला साऊथ आफ्रिका किंवा आफ्रिकेत प्रभू सांगायला. What type of burden he carried. काय पद्धतीचं ओझं त्या माणसाने घेतलं असावं. What type of burden God must have given John Knox. काय पद्धतीचं ओझं जॉन नॉक्सला देवाने दिलं असावं That he left his house. की त्याने आपलं घर He सोडलं went into the forest आणि गेला जंगलात and said, Lord, give me Scotland or I die. आणि म्हणाला स्कॉटलंड मला दे नाही तर मला ठार मार. And God handed him over the whole nation. आणि देवाने संपूर्ण देश त्याच्या हातात दिला. The queen herself was afraid of John Knox. देशाची राणी जॉन नॉक्सला घाबरायची. You know what she said? काय म्हणाली त्या देशाची राणी ठाऊक आहे. The queen said, त्या देशाची राणी म्हणाली, I fear nothing. मी कशालाही घाबरत I नाही. only fear the prayers of John Knox. फक्त जॉन नॉक्सच्या प्रार्थनेला मी घाबरते असं त्या काळी त्या देशाची राणी बोलली आहे. She said, I fear nothing. ती म्हणाली मी कशालाही नाही घाबरत. I fear the prayers of John Knox more than 1,000 Britain army. फक्त जॉन नॉक्सच्या प्रार्थनेला मी घाबरते. ब्रिटिश लोकांच्या हजारो लोकांच्या सैन्याचं सुद्धा मला भीती नाहीये. What kind of burden, Lord, did you give them? काय ओझं तू त्यांना दिलं असावं दे बाप्पा. What is this burden, Lord? काय ओझं आहे हे दे बाप्पा. What did you do with, Fletcher? काय केलं तू फ्लेचर. John Fletcher. जॉन फ्लेचर. The way he used to pray ज्या रीतीनं हा माणूस प्रार्थना करायचा ना, in that one spot, एका जागी the walls were stained with his breath. की भिंतींना त्याच्या श्वासाचे डाग पडलेले असायचे. What kind of prayer कॅन that यू is? इवन इमॅजिन. कल्पना करवते काय प्रेयर असेल त्या माणसाची. एका जागी वन स्पॉट त्याच्या भिंतींवरती त्याच्या श्वासाचे डाग होते. What burden did you give to John Hyde काय ओझं दे बाप्पा तू जॉन हाईडला दिलं that he refused to sleep whole night? की अख्खी रात्र त्याने झोपणं नाकारलं. Yes, he was in Punjab. पंजाब मध्ये होते ते. Until morning he used to pray for the souls to be saved. सकाळपर्यंत लोकांचं तारण व्हावं म्हणून ते प्रार्थना करायचे. So much he was praying that they called him Praying Hyde. एवढी प्रार्थना करायचे की शेवटी त्यांचं नाव ठेवलं गेलं प्रेइंग हाईड. He used to pay money to go into a room and pray. पैसे द्यायचे ते की मला रूम मध्ये जाऊन प्रार्थना करू दे, हा पैसा ठेव. Amen. मुझे प्रेयर को बैठना है, छोड़ो मुझे. Burden for God, देवासाठी burden for ओझं. reading the Bible, बायबल burden वाचायचं. for praying, प्रार्थनेचं burden for ओझं, souls. जीवांचं ओझं, प्रार्थनेचं ओझं. Hunger is always related to burden. भुकेचा संबंध नेहमी ओझ्याशीच असतो Burden is always related to hunger. आणि ओझ्याचा संबंध नेहमी भुकेशी असतो. You cannot give an adult 2 years child's food. एखाद्या प्रौढ व्यक्तीला 2 वर्षाच्या मुलाचं अन्न तुम्ही देऊन चालत नाही. Can you do that? असं करून चालेल का. You cannot give an adult a 2-year-old's food and say you will be satisfied. प्रौढ माणसाला बाळाचं जेवण देऊन म्हणायचं की तू तृप्त होणार, असं होत नाही. He will eat but he will never be तो satisfied. खाईल पण तो समाधानी नाही होणार. Strong meat is for strong people. बलवान मांस बलवान लोकांसाठी असतं. Milk is for children. दूध तान्ह्या बाळांसाठी असतं. Amen. आमेन. That's why I'm not satisfied म्हणून today. मी नाही समाधानी, मी तृप्त नाहीये. Amen. मला अजून करायचंय. More of God's work, more of God's देवाचं कार्य anointing. अजून करायचंय. देवाचा अभिषेक मला अजून हवाय. Never be familiar with anything, never be satisfied with anything. कुठल्याही गोष्टीशी एवढं नातं बांधू नका की शेवटी ते सोडणं कठीण होईल आणि कशातही एवढे समाधानी होऊ नका. You need to press more. अजून पुढे जायचं. Lord, if your presence doesn't go with us, don't take us प्रभू further. तुझी उपस्थिती आली नाही तर आम्ही जाणार नाही. That is a heart hungry for God. आणि ते हृदय देवासाठी भुकेले हृदय. तू नाही तर मी नाही, तू जात नाही मी जाणार नाही. Not that if you don't come, I will move on. असं काही नाही की देवबाप्पा तू आला नाही तरी चालतंय, मी जातो पुढे. नाही No. नाही, माझं देवाशिवाय होत नाही. If you don't come, I will not तू move. नाही आला तर मी नाही जाणार. Amen. मी उभाच नाही राहू शकत तुझ्याशिवाय. Take this as a prophetic word for you. एक भविष्यवाणीपर संदेश म्हणून आजचा संदेश स्वीकारा. Praise God.
देवाला धन्यवाद, प्रभूचे आभार. One of the classic messages, Pastor. Thank you, Jesus. God bless you for the burden you carry for the lost souls, for the calling that God gave you. God bless you. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. Tap on the burden that you carry. जे ओझं तुमच्यात आहे त्यात हात घाला. Yes, there is something in you. आहे तुझ्यात पण काहीतरी आहे, Otherwise, you will not come to church. नाही तर तू चर्चला येणारच नाहीस, You will not be here. नाही तर तू इथे असणारच There नाही. is a certain level of burden that you आहे carry. तुझ्यात पण काहीतरी ओझं आहे, Increase that burden ते now. ओझं अजून वाढव. Live for God. देवासाठी जग, Live for God. प्रभूसाठी And जग. God will live for you. देव तुझ्यासाठी जगेल. You live for His works, He will live for your works. तू देवाच्या कामांसाठी जग, देव तुझी कामं करून देईल. You bless Him, He will bless तू you. देवाला आशीर्वादित कर, देव तुला आशीर्वाद देईल. You draw nigh, He will draw nigh तू to you. देवाच्या जवळ ये, देव तुझ्या जवळ येईल. You carry a burden for His kingdom, He will carry a burden for your natural kingdom. तू देवाच्या राज्याचं ओझं घे, देव तुझ्या घराचं ओझं घेईल. Yes. Let us all sing one song. एक गीत गाऊन देवाची आराधना Let us करू. praise God. Come. Into thy presence we come. Sing on your note. Into your presence we come, Yes. Not by the works that we have done, not by the works that we have done, but by thy grace alone. but by your grace alone. Yes, Into Lord. thy presence we come. We humbly bow before your throne. Once again, into thy presence we come. Into your presence we come, not by the works that we have done, Hallelujah. but by your grace alone. Yes, Lord. We humbly bow before your throne. Yes, Jesus. Hallelujah. Hallelujah. Holy is the Lamb, Singing holy, holy is the Lamb that was slain. Singing holy, holy is the Lamb that was slain. Worship Him, worship Him. Holy is the Lamb that was slain. That was Singing Jesus, Jesus. Jesus is the Lamb. Jesus is the Lamb. Jesus is the Lamb that was slain. Singing Jesus. Jesus is the Lamb. Hallelujah. Jesus is the Lamb that was slain. Hallelujah. With Yes. my hands lifted up. Hallelujah. Hands lifted up, Yes. Learn to worship Jesus. with my mouth full of praise. Yes. Taba karaba shandaro kuroma sanda. Oh, thanksgiving. I will bless thee, O Lord. Lift up your hands, everybody, and sing it. Bless thee, O Lord. Sing it. I will bless thee, O Lord. I will bless thee, O Lord. Yes, we will bless you, Lord. Lift up your hands, please. I will bless thee, O Lord. With Raise a up your heart of hands. thanksgiving, I will bless thee, O Lord. Out of thanksgiving, I will bless thee, O Lord. Can we sing, I will serve thee, O Lord? I will serve thee, O Lord. Yes, with a heart of thanksgiving, I will serve thee. I will serve thee, O Lord. Come, Lord. Be thou happy, Daddy. Be thou happy. Come and move in your people. Come, 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 Jesus. Come, my Lord. Come, 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 Lord. Come. Yes, Lord Jesus. Come, come, Holy Touch my Spirit. people this माझ्या morning. लोकांना सकाळी स्पर्श कर दे बाप्पा. Put a burden in their heart. ओझं घाल त्यांच्या हृदयामध्ये. राबा Burden, शंडो. Lord. Burden, burden, burden. ओझं, ओझं,
Without burden, you can be nothing for God. ओझ्याशिवाय आपण काही नाही करू शकत देवासाठी, Never. कधीच नाही. Your work is incomplete without a burden. तुमचं काम ओझ्याशिवाय अधूर आहे. ओझ पाहिजे बेटा, ओझ पाहिजे. With a heart of thanksgiving, I will serve thee. Listen, people. सगळ्यांनी माझा ऐका. Every work becomes pure when there is a burden. ओझ असलं की प्रत्येक काम शुद्ध होतं. Every work becomes perfect if you have a burden. ओझ असलं की प्रत्येक काम परिपूर्ण होतं. A person with a burden need not be told. ओझ्यानी भरलेल्या माणसाला सांगावं लागत नाही की बाबा करणार आहे. He is led of the Spirit of God. आत्मा त्याला चालवतो. When a person has burden, जेव्हा माणसाला ओझ असतं, he and the Holy Spirit are one. तो आणि पवित्र आत्मा एक When असतात. a person has burden, माणसाला जेव्हा ओझ the असतं, Holy Spirit takes him into the wilderness पवित्र आत्मा त्याला रानात नेतो and he goes. आणि तो जातो. When a person has burden, जेव्हा माणसाला ओझ असतं, he will always be faithful तो नेहमी विश्वासू आणि इमानदार राहतो. because he is like his God. कारण तो त्याच्या देवासारखा He is बनतो. like Jesus Christ. तो येशू ख्रिस्तासारखा A बनतो. person without burden is useless for God. ओझ्या शिवायचा माणूस देवासाठी निरुपयोगी आहे. Lots of errors come because without burden. माहितीये लोकांच्या कामात भरपूर चुका का होतात? कारण त्यांना ओझच नाहीये, म्हणून त्यांची कामं चुकतात. The more errors you have, the more burdenless person you त्यांच्या are. कामात जेवढ्या चुका ना तेवढं समजून घ्यायचं, इस बंदे को बोझा ही नाही आहे. A person who is got a burden, पण ज्या माणसाला ओझा असतं ना, he rarely makes a तो mistake. फार कमी चुका करतो. त्याचं काम फार And it is सुबक concerning the kingdom of God, he is rarely making a आणि mistake. देवाच्या राज्याचा प्रश्न आला की त्याच्याकडनं फारशा चुका होत नाहीत, कारण त्याला ओझ A आहे. person with a burden is being directed by God. ओझ्याने भरलेल्या माणसाला देव A person who चालवतो. has got burden is covered by his God. ज्या माणसाकडे ओझ आहे त्याला देव झाकतो.